हरे कृष्ण. आपण बघतोय आज मॉड्यूल नंबर 5, ईशोपनिषद. तर झाले झाले ते ते तेवढंच आहे, 8च आहे. हा, 8च आहे. उपनिषद याचा अर्थ काय? त्याला उपनिषद असं म्हणतो. उप म्हणजे जवळ बसणे, खाली बसणे. नि म्हणजे खाली, आणि शद म्हणजे बसणे. तर आपण बघतो की ज्ञान जे आहे, वैदिक ज्ञान कसं काय प्राप्त करायचं आहे, तर त्याची विधी आहे. तर गुरु आणि शिष्य यांचा संबंध कसा आहे की शिष्य हा गुरूंच्या चरणाशी बसून ज्ञान प्राप्त करत असतो. त्याला म्हणतात. त्याच प्रकारे हे जे आध्यात्मिक ज्ञान जे आहे ते अ, गुरु शिष्य परंपरेद्वारे असंच आलेलं आहे. सर्वप्रथम अ, भगवान विष्णूंनी ब्रह्माजींच्या हृदयात ज्ञान प्रकट केलं. त्याच प्रकारे गुरु शिष्य परंपरेद्वारे शिष्याने जर गुरूंना पूर्णपणे श्रद्धायुक्त प्रश्न विचारले, तर त्याच्या आध्यात्मिक ज्या पृच्छा आहेत त्याचं निराकरण होतं. आता बरेचसे उपनिषद आहे, तर त्यातील आज आपण बघणार आहोत श्री ईशोपनिषद. तर 108 उपनिषद आहेत, त्यातले 10 प्रमुख आहेत. ईश, केन, कठ, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, तित्तिरीय, ऐतरेय, छांदोग्य आणि बृहदारण्यक. नंतर श्वेताश्वतर उपनिषद. तर या सगळ्या उपनिषदांमधील काही ना काही श्लोक आपल्याला आढळतील भगवद्गीतेत, भागवतम मध्ये प्रभुपाद कोट करतात. आणि आज आपण बघतो श्री ईशोपनिषद. म्हणजे तर ईश म्हणजे काय, त्याचा अर्थ काय? ईशचा अर्थ नियंत्रक, नियंत्रण करणारा ईश्वर. तर म्हणून आता भगवंत कोण आहे, तर बेसिकली कशा प्रकारे त्यांचा या भौतिक जगाशी संबंध आहे, कसा ते जीवाशी संबंध आहे, ते सगळ्यांचे नियंत्रक आहेत. ते आता हळूवारपणे आपल्याला यात बघायचं आहे. तर प्रभुपाद आपल्या म्हणजे इंट्रोडक्शन मध्ये, प्रस्तावनेमध्ये लिहितात कशा प्रकारे की वेद काय. तर प्रभुपाद जे आहेत हे सर्वप्रथम प्रचार कुठे करतात? न्यूयॉर्कमध्ये करतात, त्यानंतर लंडनमध्ये गेले. तर इथं या लोकांना वैदिक संस्कृतीचा काही हे नाही आहे, साधभूत नाही. म्हणजे काय, बेसिकली काहीच माहित नाही, तारतम्य माहित नाही. म्हणून प्रभुपाद त्यांना सुरुवातीपासूनच म्हणतात की वेद म्हणजे काय. तर वेद या शब्दाचा अर्थ कसा येतोय की वेद म्हणजे ज्ञान. पण हे कुठलं ज्ञान आहे? हे तांत्रिक ज्ञान नाही. तांत्रिक इन द सेन्स तंत्रविद्या नाही, यंत्रविद्या. हे आहे आध्यात्मिक ज्ञान. तर हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपल्याला आपल्या इंद्रियांनी आपण हे ज्ञान प्राप्त करू शकत नाही. इंद्रियांनी इन द सेन्स भौतिक इंद्रियांनी अ, आपण पुस्तकांचा अभ्यास करत बसलो तरी ते शक्य नाहीये. काय करणार? आपल्याला गुरूंना शरणागत होऊनच आपल्याला हे ज्ञान प्राप्त करू शकतो. म्हणून प्रभुपाद लिहितात की बद्ध अवस्थेमध्ये आपल्या ज्ञानामध्ये अनेक उणिवा असतात. त्या उणिवांपायी आपण भगवंतांना जाणू शकत नाही. तर त्या उणिवा काय आहेत? त्या खूप. तर भगवंतांनी म्हणजे सर्व बद्ध जीवांना या 84 लक्ष योनीमध्ये टाकला. त्यातल्या त्यात मानव हा जो जीव आहे, याला मानव योनी आहे, त्यातल्या त्यात सगळ्यात बुद्धिमान आहे इन द सेन्स प्राणी मात्रांमध्ये, की तो समजू शकतो की मी ऍक्च्युली शरीर नाही, आत्मा आहे. पण तरीही त्याच्यात हे 4 दोष आढळतात. कुठले कुठले दोष? तर फर्स्ट दोष आहे चुका करणे. कितीही बुद्धिमान असलं तरी तो चुका करणार. उदाहरण द्यायला प्रभुपाद की महात्मा गांधी यांना महात्मा म्हणतात त्यांना. तर त्यांना सांगितलं होतं कोणीतरी की गांधीजी तुम्ही या दिल्लीच्या या सभेत आज जाऊ नका, काहीतरी विपरीत होईल. पण तेवढं नाही, मी जाणारच. मी जे संध्याकाळची जी प्रार्थना ते करणार. मग काय झालं? त्यांना गोळ्या ठार मार लागली.
तर त्यांनी गेले नसते तर ते वाचले असते. पण चुका करणं. केनेडी, प्रभुपाद दुसरं उदाहरण देतात की अमेरिकेचे राष्ट्रपती केनेडी यांनाही सांगितलं होतं की अरे असं करू नका तुम्ही, पब्लिकमध्ये जाऊ नका. तेवढं नाही नाही, मी माझ्या कारमध्ये, माझी जनता आहे. त्यांच्यावरही गोळ्या झाडणार. दोघांनी काय केलेलं आहे, चुका तर माणूस चुका करणारच. तर हा बद्ध जीवातील दोष आहे, चुका करणे. दुसरा दोष आहे भ्रमित होणे. बद्ध जीवाचा दुसरा दोष आहे. तर भ्रम म्हणजे काय, की जे नाही आहे ते स्वीकारणे. जसं माया म्हणतो आपण. तर आपला भ्रम काय आहे, की मी शरीर आहे. तुम्ही म्हणलं तुमचं नाव काय, तुम्ही कोण आहे, तुमचं मी इंजिनियर आहे, मी इंडियन आहे, मी अमेरिकन आहे. पण सोल हा आत्मा जो आहे, त्याला कुठे हा उपाधी लागू पडत नाही. तो सेम आत्मा हत्तीत आहे, मुंगीत आहे, हे की नाही. हे शरीर आपण नाही, पण प्रत्येक जण जो आहे तो आपलं अस्तित्व हे शरीर म्हणून जाणतो. आणि जिथे जन्मला तो त्याचा सांगतो, त्याची इकॉनॉमिकल स्टेटस काय, मी श्रीमंत आहे, मी गोरा आहे, मी अशा प्रकारे हे लोक, जे जीव आहेत हे भ्रमात राहतात. प्रस्तावना बघतो आपण, तर त्यात तिसरा दोष, पहिला बघला चुका करणे, दुसरा भ्रमित होणे, तिसरा दोष आहे फसवण्याची वृत्ती. तर जन्मतःच आपण बघतो की लहान मुलं पण फसवतात. अरे चॉकलेट आहे का, तोंडा नाही आहे, खिशात आहे. किंवा कोणी म्हटलं अरे तुझं काय मत आहे, तर प्रॉपर लिहितात की लोकांना काही पण ज्ञान नसते, पण तेवढं माय ओपिनियन, माझा सिद्धांत असा आहे, माझं मत मी मांडतो, मला असं वाटतं, मला तसं वाटतं. तर ऍक्च्युली लोकांना काही ज्ञान असतं तरी प्रॉपरली तत्वज्ञानावर ते पुस्तक लिहितात. जसं उदाहरणार्थ, लोक भगवद्गीतेवर आपलं तात्पर्य देतात, पण त्यात कृष्ण नावाचा काही संबंध नाही. कृष्ण कोण आहे, काही नाही. आपलं मत लिहित राहतं. त्याला म्हणणे फसवण्याची वृत्ती. ते फसवतात, स्वतःला फसवतात, आपल्या फॉलोअरलाही फसवतात. तर भगवद्गीता कशा प्रकारे जाणली पाहिजे, अर्जुनासर. तर अर्जुनाला पहिले विषाद योग म्हणजे त्याला काही माहित नव्हतं, मी काय करू काय नाही करू. पण गीता ऐकल्यानंतर त्यांनी सांगितलं करिष्ये वचनम तव, मी तुमच्या आज्ञेचं पालन करेन. हा निष्कर्ष आहे गीतेचा. जर तुमच्या गीतेच्या भाष्याचा निष्कर्ष हा नसेल तर ती फसवणूक झाली. पण लोकांना असे अनेक भाष्यकार की ते फसवतात. तर ही वृत्ती आहे लोकांची. थोडं अरे काय कितीच आहे, थोडं आहे 5 रुपयात, थोडं 500 रुपयात. बेसिकली जे काय असेल ते हे काय आहे, दोष आहे आपला. आणि अखेरचा दोष आहे आपली इंद्रिय अपूर्ण आहे. आता कोणाला चष्मा काढला तर दिसणार नाही, त्याला काय दिसत, चष्मा लावा लागला, अरे दूरचं दिसत नाही, जवळचं दिसत नाही, या रूमच्या बाहेरचं आपल्याला दिसणार. प्रत्येक कानाचं काही लोकांना ऐकून येणार नाही, आहे की नाही. तर हा एक अपूर्ण इंद्रिय म्हणजे आपला दोष आहे. या अपूर्ण इंद्रियांनी पण आपण म्हणतो की तुम्ही काय कशाबद्दल म्हणताय, भगवंताबद्दल दाखवा मला भगवंत. अरे आपण या भौतिक वस्तूच बघू शकत नाही, ऐकू शकत नाही, तर हे आध्यात्मिक जे पूर्ण संपूर्ण भगवान, त्यांना कसं काय बघू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला काय लागेल, शुद्धता लागेल. सेवन मुखेही जीवा दो. भगवंत म्हणतात तुम्ही तुमच्या इंद्रियांनी माझे, मला काय करा, जाणण्याचा प्रयत्न करा. काय व्हा, शुद्ध व्हा. स्वयं स्वयंवर स्फुरत्यता, भगवंत म्हणतात मी तुला तुमच्या समोर प्रकट होईल. पण या चार दोषांयुक्त, दोषांसहित आपण भगवंतांना जाणू शकतो. हे जाणणे आवश्यक आहे. तर जेव्हा वैदिक संस्कृतीचा काय होतो, उल्लेख येतो, तेव्हा आपल्याला काय समजायला पाहिजे, की आपण बघतो की वर्णाश्रम धर्म, वर्ण आणि आश्रम, 4 वर्ण, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आणि आश्रम, ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ संन्यास. तर या चार, हे समाजाची 4 विभागीकरण का करण्यात आलं, जेणेकरून प्रत्येकाच्या स्वभावानुसार प्रत्येक व्यक्ती भगवंतांना शरणागत होऊन आणि हळूवारपणे त्याची प्रगती होईल. तर त्यामुळे अं, हा वर्णाश्रम संस्था फक्त भारताला लागू नाही, ही संपूर्ण मानव जातीला लागू आहे. म्हणजे अरे फक्त तुम्ही हिंदू आहे म्हणून असं असं नाही आहे. तर वैदिक तत्व हे जे आहे हे सगळ्यांनी स्वीकारत.
सगळ्यांना स्वीकारण्यायोग्य आहे आणि हे स्वयंसिद्ध आहे. वैदिक तत्व हे स्वयंसिद्ध आहे, त्याला काही पुष्टीकरण लागत नाही. मला हे द्या, प्रूफ द्या. उदाहरण प्रभुपाद लिहितात की वेदांमध्ये, तर काही लोक म्हणजे अरे वेदांचे जे तत्व आहे त्यात विरोधाभास आहे. उदाहरणार्थ आपण म्हणतो की कुठल्याही प्राण्याची विष्ठेला स्पर्श केला तर काय होईल, तो व्यक्ती अशुद्ध होईल, हे की नाही? त्याला पाय धुवावं लागतं, आंघोळ आंघोळ करावं लागतं. कुत्रा डुक्कर कोटाचे विष्ठेला आपला पाय स्पर्श झाला तर काय करू आपण? कारण विष्ठा येईल. पण गायीच्या विष्ठेला स्पर्श केला तर काय होईल? व्यक्ती शुद्ध होतो, हे की नाही? तर ऍक्च्युली गायीच्या शेणाने घर सावरतात. फेस्टिवलला, उत्सवाला विचार करा, यज्ञाला काय होतं? गायीच्या शेणाची काय म्हणतात त्याला, आहुती होती. आणि गोमूत्र सेम, तर मूत्रालाही स्पर्श केल्यावर शुद्धता. पण गोमूत्र, तर गायीचं शेण आणि गोमूत्र जे आहेत हे अ, जंतुनाशक आहे आणि आध्यात्मिक प्युरिफिकेशन म्हणजे आध्यात्मिक प्रगतीसाठी चांगला आहे. म्हणजे वैदिक वातावरण निर्माण करतो. तर प्रभुपाद लिहितात, एक म्हणजे हे 1800 किंवा 1900 मध्ये एका कलकत्त्याच्या शास्त्रज्ञांनी शोध लावला की अरे ऍक्च्युली गायीच्या शेणामध्ये जंतुनाशक तत्व आहे. पण तोपर्यंत लोकांनी वाट बघितले का? बेटा या शास्त्रज्ञांनी सांगितल्यानंतर आम्ही स्वीकार नाही. गावातले लोक न शिकलेले नाही तरी ते त्यांना माहित आहे गोमूत्र शिंपडा शांत आणि शुद्ध, हे की नाही? म्हणून याला म्हणतात स्वयंसिद्ध आहेत, त्यासाठी कोणाची पुष्टी लागत. दुसरं उदाहरण काय दिलं आहे प्रभुपाद, म्हणतात की वैदिक परंपरेमध्ये लोक, तुम्ही म्हणता अरे हे करायला पाहिजे, तो म्हणता अरे हे वेद करायला पाहिजे म्हणजे काय, हे काय वेदवाक्य आहे का? म्हणजे काय? याचा अर्थ काय? की वेदवाक्य म्हणजे करायलाच पाहिजे. जरी हा प्रश्न विचारतोय की अरे याला स्पर्श नाही करायला पाहिजे, तो का नाही करायला पाहिजे, का वेदवाक्य आहे का? याचा अर्थ काय? याचा अर्थ काय होईल की वेदवाक्य म्हणजे आपण करतोच. जर तर हे वेदवाक्य असेल तर सांग कुठल्या याच्यात आहे, मग मी करेल. आपण बाध्य आहे वेदवाक्य. बरोबर. तर हे दोन उदाहरणं सांगतात की वैदिक तत्व स्वयंसिद्ध आहे, त्याची सत्यताला पुष्टी देण्याची गरज नाही. अशा प्रकारे, तर प्रस्तावनेमध्ये भरपूर गोष्टी दिल्या की कशा प्रकारे आपण ज्ञान प्राप्त करताना आरोह आणि अवरोह हे काय आहेत, पंथ आहेत. ज्ञान प्राप्त करण्याचे दोन पंथ आहेत. कसे आहेत हे? अवरोह म्हणजे की वर, म्हणजे ऑथॉरिटीकडनं, म्हणजे अधिकारी व्यक्तीकडनं आपल्याला ज्ञान प्राप्त करतो आणि आपण ते स्वीकारतो. आणि मग ते ज्ञान परत खाली येतं, पारंपरिक ज्ञानाला म्हणतात अवरोह. उदाहरणार्थ श्री विष्णूंनी ब्रह्मदेवाला ज्ञान दिलं, ब्रह्मदेवांनी नारद मुनीला, नारद मुनींनी आपल्या इतर शिष्यांना, म्हणजे बेसिकली अशी ही व्यासदेव, अशी काय झालेली आहे. तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या, बाकी सगळं जाऊ द्या, म्हणजे मी जे सांगतो ते करा बाकी. तर काय झालेलं आहे, असे ज्ञान हे वरतून खाली आलं त्याला काय म्हणतात? अवरोह. अवरोह पंथ म्हणजे गुरु शिष्य परंपरेतून आलेलं ज्ञान. आणि आरोह म्हणजे वर जाणार, म्हणजे शोधणारे. तर कोणी म्हटलं रे माणूस मरते आहेत, माणूस मरतात, म्हणतात कसं काय माहिती आहे? अरे माझ्या वडिलांनी सांगितलं, माझे आजोबा म्हणतात, कारण त्यांनी बघितलं की त्यांचे आजोबा पणजोबा गेले सगळे. तर हे काय ज्ञान आहे? गुरु शिष्य परंपरेचं ज्ञान आहे की मानव हा मरणारच, मरते आहेत. त्याला म्हणतात अवरोह ज्ञान, हे की नाही? पण तो म्हणेल नाही नाही, कोणीतरी असेल जो अजून मेलेला नाही, मी शोधून काढतो. तर शोधून काढा, शास्त्रज्ञ म्हणते की तो फिरत राहील फिरत राहील, पण त्याला असा माणूस मिळेल, तो स्वतः मरून जाईल पण त्याला असा माणूस मिळणार. याला म्हणतात ते शोध घेणे, अवरोह. आरोह, आरोह म्हणजे तुम्ही शोध घेतो भगवंत कोण आहे. आपल्याला सांगितलं आहे की श्रीकृष्ण परमपुरुषोत्तम भगवान आहे, हे ज्ञान वरतून आलेलं आहे, वरिष्ठ व्यक्तींकडनं आलं, तर आपण स्वीकारतो, शास्त्रात दिलेलं आहे. पण हे जे फिलॉसॉफर किंवा शास्त्रज्ञ म्हणतील आम्ही काय करू, एक्सपेरिमेंट करू, म्हणजे आरोह. हे दोन आहेत. त्यात व्यक्ती हा
आपण बघू की जो अवरोह पंथ आहे, त्याला व्हॅल्यू काय आहे? शब्द प्रमाण. त्याने म्हटलं की गुरुनी जे सांगितलं ते स्वीकारणे. श्रुती, श्रवण करण्याने आलेलं जे ज्ञान आहे ते प्रत्यक्ष आणि अनुमान ज्ञान आहे त्याच्यापेक्षा बेस्ट आहे. कारण प्रत्यक्ष प्रमाण जे आहे हे सदैव सत्य नसेल. उदाहरणार्थ, आपण समजा 12 वाजता बाहेर गेलो म्हणून अरे सूर्य बघा, सूर्याचा साईज काय, तर प्रत्यक्ष याच्यात साईज काय दिसेल? छोटासा ते एक पॉईंटच्या आकाराचा दिसेल. हे की नाही? सगळ्यांनी म्हणतो "हो, थोडा मोठा इकडे आहे." ते सत्य आहे का? त्याचा आकार किती आहे? जो पृथ्वीपेक्षा मोठा आहे तो, हे की नाही? आहे ना. तर प्रत्यक्ष प्रमाण हे सदैव सत्य नाहीये. अनुमान प्रमाण म्हणू शकतं का? कदाचित तो अर्थच्या म्हणजे पृथ्वीच्या ट्रिपल असेल, चौपल. तर हे ज्ञान नाहीये. आपल्याला काय पाहिजे? तर तुम्ही म्हणा अरे तुमचा पगार ना कदाचित सबमिट झाला असेल, म्हणजे तुम्हाला रिलीज झाला असेल, तुमच्या बँकेत जमा झाला. अनुमान लावणे, तर तुम्ही काय म्हणा, अरे अनुमान नाही, मला सत्य सांग पहिले, रिसिट दाखव गेला की नाही ते. तर अनुमान नाही चालत. जसं सिद्धांत सगळे सायलेंट करा आपला मोबाईल. तर प्रभुपाद उदाहरण देतात की इथे डार्विन सिद्धांत, डार्विन एनिवे ते असा एक शास्त्रज्ञ होता, तो म्हणेल की मानव हा जो आहे माकडापासून आलेला आहे. माकड होतं पहिले, नंतर हळूवारपणे तो मानव. तर त्याचं म्हणणं आहे की कदाचित असं असू शकतं. त्याला माहित नाही, कारण तो पण जन्माला आला तेव्हा असं नव्हतं. तर याला ज्ञान म्हणू शकत नाही. पण शब्द प्रमाण ज्ञान आहे. जसा तुम्हाला आपल्याला सांगितलं आकाशवाणी आता झाली की भाई आज रात्री 8 वाजता हा प्रोग्राम आहे, तर तो होणारच. हे की नाही? बातम्या आहेत, त्याला म्हणतात शब्द प्रमाण. तो कारण काय म्हणतो आपण, त्याला माहित आहे की ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, म्हणजे गव्हर्नमेंटचं आकाशवाणी आहे. तर त्यामुळे तिथून व्यवस्थित निर्देश आहे. हे की नाही? युद्धाची बातमी आली तर तो फेक बातमी नाही येणार आकाशवाणी. म्हणून शब्द प्रमाण जो अवरोह पंथातून येतो ते सत्य आहे. ते आपल्या भल्यासाठी. ते लक्षात. त्यात तो जो शब्द येतो त्याच्यातही दोन प्रकार आहे. तर त्यात साकारवाद आणि निराकारवाद. तर दोन जे अध्यात्मवादी आहे, अध्यात्मवादीचे दोन पंथ आहेत. एक आहे निराकारवादी आणि एक साकारवादी. तर निराकारवादी म्हणजे कोणाचे अनुयायी आहे? शंकराचार्यांचे. शंकराचार्यांनी पहिले, जरी ते साकारवादी आहेत पण त्यांना भगवंतांनी टाळ दिलं होतं की मायावाद फैलाव का. तो बुद्धिझम वाढलं होतं, त्यांना शून्यवाद म्हणत होते, अरे काही नाही आहे, भगवंत नाही आहे, वेद नाही आहे. शंकराचार्यांना पाठवलं, नाही नाही वेद आहेत, प्रस्थापित करा. पण त्यामुळे त्याने मायावाद फैलावला की मी, आपण आणि भगवंत एक आहोत. कोण सांगतं? वेद सांगतो. तर त्यामुळे जे जे ईशोपनिषदमध्ये बहुतांश भ्रमणाबद्दल ज्ञान दिलंय की निराकार जो परमसत्याची जी पहिली अवस्था आहे त्या निराकार अवस्थेला जास्त काय दिले? प्राधान्य दिले. पण साकारवादी हे भगवंतांच्या साकार रूपाला, भगवान रूपाला प्रस्तुत करतात. हे की ते संपूर्ण ज्ञान आहे. भ्रमण ज्ञान जे आहे हे अर्धवट ज्ञान आहे. परमसत्य म्हणजे भ्रमण आहे, तर आहे ते पण अर्धवट ज्ञान आहे. जसा सूर्य आहे, तर म्हणा सूर्य आहे म्हणजे सूर्यकिरण आहे. तर सूर्यकिरण म्हणजे सूर्य झाला का? नाही. पण सूर्यकिरण म्हणजे सूर्य आहे, पण काय ते अर्धवट ज्ञान आहे. सूर्यकिरण म्हणजे सूर्य पण आहे, जो गोळा आहे त्याच्यात, त्याच्यात आपल्या इलेक्ट्रिसिटी येते. विचार करा, आपल्या घरात एवढी इलेक्ट्रिसिटी आहे, त्याच्यात पूर्ण जगाला इलेक्ट्रिसिटी देणारी एवढी उष्णता आहे. हे की नाही? तर हे झालं पूर्ण ज्ञान, साकारवाद आणि निराकार. म्हणून अध्यात्मामध्ये कोण आहे? तर साकार निराकारवादी आणि साकारवादी. तर त्यात शब्द प्रमाण असा असायला पाहिजे जिथे भगवंत साक्षात परमपुरुष सच्चित आनंद विग्रह म्हणून प्रस्तुत करतात. सच्चित आनंद याचा अर्थ काय? सत म्हणजे शाश्वत. शाश्वत म्हणजे याचा कधी व्यय होत नाही, ते ज्याला मृत्यू नाहीये. शाश्वत. आपण सगळे शाश्वत आहोत का? हे शरीर शाश्वत नाहीये, पण आत्मा शाश्वत आहे. आपण आज आपण, तुम्ही काही जण स्त्रिया आहे, काही पुरुष आहेत.
नंतर काही दुसरं शरीर येईल, पण आत्मा तोच आहे की नाही? तो शाश्वत. तर तो त्या शाश्वत रूप त्या तत्वाला म्हणतात फक्त सत. सत म्हणजे शाश्वत. हा सत फीचर म्हणजे भ्रमण. तर आत्मा ही हा भ्रमणाचा पाठ, म्हणजे भ्रमण म्हणजे पूर्ण भगवंतांच्या शरीराची जी कांती सर्वत्र पसरली आहे, तर त्यात म्हणजे ते भ्रमण हे सत आहे फ्रीच, त्याला काही हे नाहीये, काय म्हणतात त्याला, व्यय नाहीये. तर या सत फीचरला जाणणारे कोण आहे? ज्ञानी. ज्ञानी जे आहे ते म्हणतात आम्हाला इंद्रिय तृप्ती नको, पण आम्हाला अहम ब्रह्मास्मी, मला ज्ञान आहे की मी आत्मा आहे, मी आत्मा आहे. ते ज्ञानी तिथेच थांबतात. तर हे एक स्टेप झाली, पण हे पूर्ण नाहीये. ते शांत बसू शकत नाही, कारण त्यांना पुढे माहित नाहीये. चित म्हणजे पूर्ण ज्ञान. ध्यास चित म्हणजे संपूर्ण ज्ञान. तर आत्मा जो आहे, हाला पूर्ण ज्ञान आहे. पण आता काय झालंय, ते झाकल्या गेलेलं आहे शरीराने. मी शरीर आहे, ते ज्ञान झाकलं गेलं. ऍक्च्युली आपण आहोत आत्मा, आणि आपण भगवंतांचे शाश्वत दास आहोत. शुद्ध अवस्थेत जो जीव आहे तो पूर्ण ज्ञानी आहे, पूर्ण संपूर्ण ज्ञान आहे त्याला. तर परमात्मा रूपाने भगवंत सर्वत्र स्थित आहे. मी भगवंताचा नित्य दास आहे. भगवंत शाश्वत गोलोक वृंदावनामध्ये आपल्या लीला करतात. हे ज्ञान जे प्राप्त करणे त्याला म्हणतात परमात्मा स्टेज गाठणे. भ्रमण सत. परमात्म्याच्या लेवलला काय आहे? सत्य आहे शाश्वत, आणि चित पण ऍड झालं. संपूर्ण ज्ञान शाश्वत आहे, आणि ज्ञान पण आहे. आणि जेव्हा भगवान अवस्था प्राप्त करतो व्यक्ती साक्षात्कारामध्ये, की मी तर आत्मा आहेच, भगवंत सर्व सगळीकडे आहेत, सगळीकडे सेम भगवंत परमात्मा रूपाने प्रत्येक हृदयात आहे. या भिंतीमध्ये म्हणजे प्रत्येक ठिकाणी अणुअणूमध्ये परमात्मा आहे. याला म्हणतात ज्ञान चित. आणि जेव्हा भगवान साक्षात्कार प्राप्त करतील तेव्हा म्हणतील, अरे भगवंत गोलोक वृंदावनाने साक्षात गोपाल म्हणून आहेत. भगवान ते संपूर्ण षड ऐश्वर्यपूर्ण आहेत. त्याला म्हण, आणि ते सच्चित आनंद, आनंद विग्रह आहे. आनंद ऍस्पेक्ट काय झालेला आहे? तो आनंद कुठे प्राप्त होतो? गोलोक वृंदावन. कशात होतो आनंद? सेवेमध्ये. कारण भगवंत हा आनंदाचा भंडार आहे. त्यांची सेवा केली तर काय मिळेल? वेतन म्हणून आनंद. जो पाहिजे. आता आपल्याला वेतन काय पाहिजे? कोणाला पाहिजे? शरीराला पाहिजे, कारण शरीराला खायचं आहे, ऐकायचं आहे, बघायचं आहे. टीव्ही बघायचा तर पैसे लागेल, म्हणून तो काय करताय? हे वेतन घेत. पण त्यांनी आनंद मिळतोय का आत्म्याला? पण जेव्हा भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न झाला, तेव्हा काय होईल? तेव्हा त्याला आनंद मिळेल. म्हणून जसा भ्रमण परमात्मा आणि भगवान साक्षात्कार जेव्हा येईल तो आनंद. तर भक्त जे आहेत, हे यांना भ्रमण आणि परमात्मा साक्षात्कार करण्याची गरजच नाही. डायरेक्ट ते भगवंतांची भक्ती केली त्यांनी, आणि तो साक्षात झाला, तर ऑटोमॅटिक आपल्याला माहित पडेल की मी दास आहे, आणि भगवंत परमात्मा सगळीकडे आहे, आणि मी डायरेक्ट सेवा करतोच आहे. सेवा केल्याने आनंद मिळतो की नाही? नाही तर कोण करेल फ्रीमध्ये सेवा करतो कोणी? करेलही तो, पण त्याला पूर्ण आनंद होणार नाही दुसऱ्या व्यक्तीची सेवा. पण भगवंतांची सेवा केव्हा करा, तेव्हा तो शुद्ध होईल आणि आनंद होईल. तर हे जे सच्चित आनंद, हे काय? डिफरंट पूर्ण म्हणजे विविध प्रकारचे साक्षात्कार आहे, जो अध्यात्मवादी आपल्या साधनेने काय करतो? प्राप्त करतो. तर म्हणून शेवटी भगवान साक्षात्कार प्राप्त करणे हा वेदांत, वेदांताचा सार आहे. ठीक आहे ना? कृष्ण म्हणतात वेदांतकृत वेदविद एव चाहम. जसं कोणी इंजिनिअरिंग करणार आणि कशाला करणार, कशाला तो करतो? तो चांगला जॉब मिळेल आणि चांगलं वेतन मिळेल, हे की नाही?
तर वेद फॉलो करण्याचा मेन एंड काय? मला कृष्ण सेवा प्राप्त होईल, म्हणजे मी श्रीकृष्ण सेवेमध्ये पूर्णतः ज्ञानयुक्त झालोय, त्यांना जाणेल मी तत्वतः. हे झालं प्रस्तावना. त्यानंतर आता ईशोपनिषद सुरू होत आहे. त्यात आपल्याला 18 मंत्र आहेत. त्या 18 मंत्रांचं विभागीकरण कसं दिलेलं आहे? आपण बघतो की जेव्हा भक्त किंवा साधक हा आता तो ब्रह्म जिज्ञासा करतो की अरे मला आनंद, या इंद्रिय तृप्तीच्या ज्या श्रमामध्ये आनंद मिळत नाही, कुठे आहे ते भगवंत, कुठे आहे ते तत्व जे मला आनंद देईल, तेव्हा तो काय करतो? भगवंतांशी संबंध प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. काय करतो? संबंध, ज्ञान. संबंध झाला की मग काय करावं लागेल? सेवा करावं लागेल. तर सेवा करता 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 त्याला ते काय मिळेल? ध्येय मिळेल, प्रयोजन. तर अभिध्येय, प्रयोजन, तर हे 3 गोष्टी ज्या आवश्यक आहेत भक्तीमध्ये, 3 स्टेजेस. फर्स्ट थिंग आपण आलो की दीक्षा, संबंध, हे की नाही? गुरुंशी समजा गुरु आपला संबंध भगवंतांशी करतात. काय? तू राधेश्याम दास किंवा हे मालिनी दास, जे काय असेल ते नाव, दासी, सॉरी. काय झाला? संबंध प्रस्थापित केला. आता काय करा? काय करा आता? सेवा करा आणि साधना करा. त्याला म्हणतात अभिधेय, म्हणजे काय? प्रोसेस, हे की नाही? तसं संबंध प्रस्थापित झाल्यानंतर तुम्हाला आनंद, म्हणजे डायरेक्ट सेवा करायची आहे आणि त्यांना जाणायचं आहे, तर पहिले त्यांच्याबद्दल त्यांची सेवा करावी लागेल. त्याला म्हणतात अभिधेय. आणि जेव्हा सेवा केल्याने जो आपल्याला फळ प्राप्त होते त्याला काय म्हणायचं? प्रयोजन. त्याचं उदाहरण दिलं की, हे जसं उदाहरण देतो की लग्न ठरलेलं आहे, तर पहिला संबंध, चला यांचा यांचा संबंध ठरलाय, नंतर काय मिळेल त्यांना? तर त्याच्या मागे त्यांची बोलणी सुरू होते की काय करा आता? मग चला त्यांची काय बघा, कुंडली बघा, नंतर घराणं बघा, यांना सोबत फिरू द्या, यांचं का प्रश्न विचारू द्या, यांना जमतं की नाही बाबा, काय काय काय, हे की नाही? तो अभिधेयमध्ये एकमेकांना जाणण्याचा प्रयत्न करता, हे की नाही? आणि मग शेवटी काय होईल? मग ठीक आहे ना, फर्स्ट क्लास झाला, आता आपलं कळालं तुमचं दहेज बिहेज जे ठरलंय, अंतिम काय झालेलं आहे? प्रयोजन, की विवाह संपन्न झाला, हे की नाही? आणि त्यांचा संसार चालू. एक उदाहरण, एक टिपिकल एक्झाम्पल. आता आपल्याला काय करायला, आपला कृष्ण कोण आहे माहित नाही बाबा. अरे कृष्ण तुमचे स्वामी आहेत. तो कोण मध्यस्थ करणार? तर गुरु सांगणार. तर गुरु म्हणतात ते संबंध, दीक्षा घ्या, नाम घ्या, आता साधना करा. संबंध अभिधेय. मग आपण अनर्थ निवृत्ती केल्यानंतर श्रद्धा वाढेल, हे की नाही? हळूवारपणे म्हणा, अरे जुळताय, तर हळूवारपणे श्रद्धा, नंतर प्रेम जागृत, नंतर मग प्रेमानंतर त्यांचा विवाह होईल, हे की नाही? त्याच प्रकारे आपली श्रद्धा जी आहे ती संबंधाने प्रस्थापित झाली आणि अभिधेयामुळे त्याचा प्रेमामध्ये रूपांतर होईल, अनर्थ जात. तर जेव्हा अनर्थ जातात म्हणजे काय होतं? त्या व्यक्तीबद्दलचे डाऊट जातील, संशय. अरे हा माझ्या सोबत राहणार का? मला सांभाळणार का? माझे देखरेख करणार का? हे की नाही? डाऊट गेले की बस हा आता तयार आहे. आलं लक्षात? तर प्रयोजन म्हणजे कृष्ण प्रेम, म्हणजे तुम्ही आपल्याला कृष्णाप्रती पूर्णपणे काय झालेली आहे? श्री श्रद्धा प्रेमात रूपांतर झालंय, कृष्ण प्रेम झालं. तर आता या पूर्ण 18 श्लोकामध्ये कुठले श्लोक संबंधाला प्रस्तुत करतात? 4, 5 आणि 8, 8 आणि 14 मी पाठवेल नंतर तुम्हाला हे श्लोक जेव्हा आपण वाचू तेव्हा त्याच्यात काय दिलेलं आहे? संबंध ज्ञान काय. आणि दुसरं अभिधेय, याच्यासाठी जे उरलेले श्लोक आहेत, 1, 2, 3, 9, 11, 15, 16, 17, 18. आणि प्रयोजनासाठी, म्हणजे प्रयोजन म्हणजे अंतिम काय ते ध्येय, त्यासाठी आहे 6, 7, 10, 12, 13. अशा प्रकारे हे 3 डिफरंट स्टेजेस आपल्याला ईशोपनिषद मध्ये दिसतात. ठीक आहे ना? तर आपण त्याची चर्चा केलेली. त्याला ईश स्तुती आपण पहिले बघू. तर फर्स्ट थिंग काय ईश स्तुती काय आहे? ईश उपनिषद आहे ना, तर भगवान ईश कोण आहे? हा सगळ्यात फेमस श्लोक आपल्याला माहिती आहे की ओम पूर्णमदम पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय
पूर्णम एवा अवशिष्यते. याचा अर्थ काय की हे कोणी वाचा मोठ्या. जसं हे जगत सुद्धा पूर्ण आहे, संपूर्णापासून निर्माण होते ते सुद्धा संपूर्णच असतं. भगवंत परिपूर्ण असल्यामुळे त्यांच्यापासून अनेक पूर्ण एक एक निघत असूनही संपूर्णच असतात. हम्म. तर हे कुठल्याच दुसऱ्या व्यक्तीबद्दल म्हणू शकत नाही आपण, हे की नाही. तर भगवंत हे एकमेव म्हणतात की मी पूर्ण आणि माझ्यातून सगळं काय झालेलं आहे, उत्पन्न झालेलं आहे. तर आता आणि संपूर्णामधनं जे उत्पन्न होतं तेही संपूर्ण आहे. सेकंड थिंग हे काय भगवंत म्हणतात की माझ्यात मी पूर्ण आहे आणि माझ्यातून जे निघत आहे तेही पूर्ण आहे. आता प्रश्न होईल की अरे एका व्यक्तीतून म्हणजे एका व्यक्तीतून भरपूर गोष्टी निघाल्या त्याही पूर्ण आहेत, म्हणजे तो नष्ट झाला असेल, हे की नाही. म्हणा नाही, पूर्ण एवा अवशिष्य मी बाहेर आहे, जे झाल्यानंतरही मी पूर्णच आहे. तर एक कागद घेतला, कागदाचे तुकडे केले 100, तर आता काय राहिलं आहे, 100 तुकडे. आता कागद आहे का, एक संपूर्ण कागद नाही आहे. पण भगवंतांचं तसं नाही आहे. भगवंत काय म्हणतात आहे की मी पूर्ण आहे आणि माझ्यापासून निर्माण होणारे सर्व काही म्हणजे इदम जगत, हे जग पूर्ण आहे. जग पूर्ण कसं आहे आपण बघू. सृष्टी, या सृष्टीमध्ये लागणाऱ्या सगळ्या गोष्टी इथे भगवंतांनी निर्माण केल्या आहे. भूमी रापो नलो वायू कम मनो बुद्धी रेवच. कुठलीही गोष्ट ब्रह्मांडाच्या बाहेरून आपण मागवतो का, अरे पाणी संपलंय दुसऱ्या ब्रह्मांडातून आणलं, काही गरज नाहीये. ऑटोमॅटिक चाललेलं आहे. नेचर जे आहे, सृष्टी परिपूर्ण आहे. सगळ्या लागणाऱ्या ज्या आहेत वस्तू इथे भगवंतांनी अरेंज केलेल्या आहेत. त्यामुळे हे संपूर्ण जगत पण, आणि कालांतराने तेही काय होतात, भगवंत आपल्या शक्तीने काय होतात, अप्राकट करतात पण परत प्रकट करतात. अशा प्रकारे काय ही जगत पण काय आहे, पूर्ण आहे. आणि त्यांच्यापासून अनेक पूर्ण निघत असले तरी भगवंत संपूर्ण राहतात. तर हे उदाहरण आपण फक्त आध्यात्मिक जगात बघतो, भौतिक जगात नाहीये. आध्यात्मिक जगामध्ये एक आणि एक जोडले तरी एकच होतं, एकातून एक काढला तरी एकच होतं. आपल्याकडे नाही येतच भौतिक जगामध्ये, हे की नाही. त्या प्रकारे आणि इवन जीव ही काय आहे, पूर्ण आहे. जीव पूर्ण कसा आहे, तर बेसिकली या आपल्याला आपलं सच्चित आनंद विग्रह आपण आहोत, कसे अंश रूपी. भगवंताचे आपण कोण आहे, अंश आहे. तर सोन्याची खाण आहे आणि सोनाची एक अंगठी आहे, हे की नाही. तर खाणीत असलेला सोन्याचे जे पदार्थ आहेत, आय मीन गुणधर्म आहेत, आणि अंगठीचे गुणधर्म सेम आहेत. पण खाणीतून लाखो करोडो अनगणित अंगठ्या बनू शकतात. त्या अंगठीमध्ये कमी आहे, ते जे सीमित आहे, हे की नाही. त्याच प्रकारे जो बद्ध जीवाचा भगवंतांबद्दलचं अपूर्ण ज्ञानामुळे आपल्याला काय येतात, अपूर्णतेचे अनुभव येतात. अरे आपण काय आहे, अपूर्ण आहे. ऍक्च्युली आपण जेव्हा भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न होतो, जसं उदाहरणार्थ एक हात आहे, तो हात आहे हा पूर्ण आहे, हे की नाही. पण या हाताने हाताला कापून टाकला आणि बाजूला ठेवला, तर तो संतुष्ट राहू शकतो का. पण त्या हात शरीराला आहे आणि काय करतोय तो, शरीराला भोजन देतो आहे. तो ऑटोमॅटिक तो काय होईल, ऍक्टिव्ह आहे आणि शक्तिवान राहील, हे की नाही. तो परिपूर्ण आहे, तो आहे परिपूर्ण. पण जेव्हा तो वेगळा केला जातो, तो स्वतः वेगळा होतो. बेसिकली जीव जेव्हा म्हणतो मला त्यांची गरज नाही, तेव्हा तो काय अपूर्णतेचे अनुभव हे करतो. पण जेव्हा तो साक्षात्कार होऊन, त्याला भगवान साक्षात्कार होऊन काय होता, तो मी कृष्ण नित्यदास आहे, तेव्हा तो पूर्ण होतो. त्याचा हात ऑटोमॅटिक शरीराशी जाऊन जरा तो त्याला ताकद येते आणि तो काही पण करू शकतो. तो बॅग उचलू शकतो. पण हात कटलेला हात काय करू शकतो का, तो काय करू शकतो.
त्याच प्रकारे जीव स्वतंत्र राहून काहीच करू शकत नाही. त्याला नेहमी अपूर्णतेचे अनुभव येतो. तर तो आहे पूर्ण आहे. या 84 लक्ष योनीमध्ये त्याला काहीच करता येत नाही. पण तो मानव शरीरामध्ये आल्यानंतर तो ऍक्च्युली हा अनुभव करू शकतो. भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न होऊ शकतो ज्ञानाने. तशा प्रकारे जर पूर्णत्वाची अनुभूती घ्यायची असेल तर आपल्याला काय करायला लागेल? पूर्णत्वाशी संबंधित व्हावं लागेल सेवेनी. तेव्हा कुठे आपल्याला तो अनुभव. तर आपल्याला अपूर्णतेचा अनुभव काय येतो? पूर्णत्वाच्या अपूर्ण ज्ञानामुळे. भगवंत पूर्ण आहे पण आपलं ज्ञान त्यांच्याबद्दल अपूर्ण आहे, हे लक्षात घ्या. हे दोन मेन घटक आहेत आपण बघितले. अजून एक उदाहरण देतात की भगवंत पूर्ण आहे आणि त्याच्यातून भरपूर पूर्णता येत आहे तरी ते संपले नाही, ते पूर्णता आहे. जसं आपण समुद्र बघतो. समुद्रातून कितीही पाणी काढा तुम्ही बाटल्या, ते तेवढाच राहतं समुद्र. त्याचप्रकारे हे भौतिक हे उदाहरण. त्याचप्रकारे भगवंत आहे. तर मंत्र नंबर 1 हा सगळ्यात महत्वाचा श्लोक आहे, ज्याच्यावरून याचं नाव ईशोपनिषद पडलं. तर काय मेन तत्व आहे ईशोपनिषदचं? ठीक आहे, मी म्हणतो, तुम्ही हे आपलं भाषांतर वाचा. ईशावास्यम इदम सर्वम यत्किंचा जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजिता माग्रध कस्य सुजनम. काय म्हणतात ते? वाचा. दुसरं कोणी वाचा. ब्रह्मांडातील प्रत्येक जड व चेतन वस्तू भगवंतांच्या मालकीची असून सर्व त्यांच्या नियंत्रणाखाली आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्या आवश्यक असणाऱ्या आणि आपल्यासाठी वेगळ्या काढून ठेवलेल्या वस्तूंचा स्वीकार केला आहे. इतर वस्तू दुसऱ्या कोणाच्या आहेत हे जाणून त्यांचा स्वीकार करू नये. काय म्हणतात ते? ईशावास्य तत्व. काय तत्व? याला काय म्हणतात? ईशावास्य तत्व. फर्स्ट थिंग काय आहे की इथे या भौतिक जगात जेही अवेलेबल आहे, जेही आहे, काय जड किंवा चेतन वस्तू. जड म्हणजे हे भूमी, रापो, नलो, वायू, खम. आणि चेतन काय? जीव. तर खम, मनोबुद्धी आणि अहंकार येते, ते सगळे झाले सूक्ष्म आणि स्थूल. पण चेतन काय? आत्मा. सगळ्या भगवंतांच्या मालकीचं आहे, हे की नाही? मग जीवाने करायचं काय या या सृष्टीमध्ये जे काय होतं ते? दुसरं जे त्याला लागणार आहे आणि त्याच्यासाठी वेगळं काढून ठेवलेलं आहे, तेवढाच त्याचा स्वीकार करा. त्याचा हिस्सा काढून ठेवलेला आहे प्रत्येकाचा, तेवढा स्वीकारावा. आणि काय करू नये? दुसऱ्याचा जो हिस्सा आहे त्याला स्पर्श करू नये. जर ते केलं तर ते पाप गणला जाईल. त्याने त्याला काय होईल? अधिक तो बद्ध होईल. जसं आपल्याला माहित आहे, सिंपल उदाहरण. समाजामध्ये तुम्ही नोकरी करता, तुम्ही पैसे कमवले, तुम्ही घड्याळ घेतले, तुम्ही वापरा. पण दुसरा आला आणि त्याने घड्याळ तोडलं तर काय होईल? त्याला आत्म्यात टाकतात ना. चोरी केली की काय करतात? त्याला शिक्षा होते. तसंच भगवंतांनी दिलेलं आहे की याचा हिस्सा आहे, हे घ्या. पण तू म्हणतो नाही, हा माझा हिस्सा आहे, त्याला शिक्षा. त्याला लक्षात. तर ईशावास्य तत्व तो आपल्याला माहित पाहिजे. हे फॉलो केलं तर आपण काय होऊ? कुठल्याच प्रकारे पाप लागणार नाही, म्हणजेच पुढचं शरीर मिळणार नाही, कुठल्या पुढच्या योनीमध्ये जन्म लागणार. हे फर्स्ट म्हणजे बेसिकली ही सगळ्या गोष्टी भगवंतांच्या मालकीच्या जाणणे, फर्स्ट ज्ञान. आणि मी त्यांचा दास आहे, मी त्यांचा अंश आहे, हेही अंश आहे. सगळे सगळे जीव अंश आहे, 84 लक्ष. त्याची जबाबदारी कोणी घेतली आहे? कोणी घेतली? भगवंताने घेतली आणि त्यांच्यासाठी दिलेलं आहे सगळं. तर भगवंत म्हणता, वाघासाठी काय दिलेलं आहे त्यांनी? मांस दिलेलं आहे. त्या मांस खाल्ल्याने वाघाला पाप नाही लागत. कारण तो वाघ येत नाही की जरा पीठ द्या, पनीर द्या, है दूध द्या, खाईल का तो? तर तो त्याचं याच्यात, इव्हन गाय जी आहे ती स्वतः दूध देते, पण ते दूध स्वतःच पीत नाही. ते चारा खाते, त्यासाठी तिच्यासाठी चारा आहे. ते दूध मानवासाठी आहे. पण मानव म्हणेल की नाही, मी मांस खातो.
त्याच्यासाठी काय धान्य आहे, फळं फुलं आहे, दूध आहे. पण तो दुसऱ्याचा कोटा घेतो आहे, त्याला पाप लागेल. पाप म्हणजे परत 84 लक्ष योनीमध्ये चक्रात अडकणे, हे लक्षात घ्या. महाग्रह कसं सिद्ध, पहिले जाणायचं की दुसऱ्याची प्रॉपर्टी घ्यायची नाही. दुसऱ्याची प्रॉपर्टी घेणे म्हणजे परत आपल्या पायावर कुऱ्हाडी मारणे आहे. परत जन्म घ्या, परत मृत्यू, जरा, व्याधी याच्यातून फिरत राहा. तर केवळ शाकाहारी होणे पण पुरेसं नाहीये. कारण काय, भाजीपाल्यामध्ये पण जीव आहे की नाही? म्हणून काय करणे, ज्ञान कोणाची हे आहे, ती प्रॉपर्टी, झाडे फुले फळ त्यांना अर्पण करा. आणि म्हणाले, "अरे, धान्य तुम्ही दिलेलं आहे, त्याच्याशिवाय मी जिवंत राहू शकत नाही. म्हणून हे पहिले तुम्ही स्वीकार करा आणि मी त्याचा प्रसाद म्हणून ग्रहण करू, मग पाप लागणार नाही. कृष्ण केंद्रबिंदू करून मी तुमच्यावर अवलंबून आहे. धन्यवाद, माझ्या जीवनासाठी तुम्ही हे पुरवलेलं आहे. स्वीकार करा. व्यंजन सेवेमध्ये चालू नाही ना, संबंधाला अभिधेय करतो. अभिधेय म्हणजे सेवा, भोग लावणे. पहिले अन्न, कष्ट करणे, अन्न विकत घेणे, नंतर त्याला काय करणे, भोग अर्पण करणे, मग स्वीकार. याने प्रेम होईल, हे की नाही? तसं उदाहरण काय आहे, तर प्रॉपर्टी कोणाची आहे? भगवंतांची. त्यांनाच देताय तुम्ही. तेवढ्या माझी प्रॉपर्टी मला पण प्रेमाने देताय, हे की नाही? ते भगवंतात. म्हणून मग भगवंत काय करतात, ती शुद्धता शुद्ध होत होते. जसं उदाहरण, तर पिता आलेत ऑफिस बंद, थोडा, अरे पप्पा काय आणलं? थोडं चॉकलेट. 10 चॉकलेट दिले. थोडं, पप्पा तुम्ही घ्या माझ्याकडे, पहिले तुम्ही खा. तर पप्पा खुश होतात, म्हणतात, नाही नाही, मला नाही पाहिजे, तूच खा. पण त्या आदान प्रदानने काय झालं, उद्या पण आणतील ते. गेला माझा मुलगा हुशार झालेला आहे, सगळं मला देतो. त्याचप्रमाणे भगवंत आपलं खात नाही, भोग लावला, संपला प्लेट. काय खातात आहे ते? काय स्वीकारतात आहे? प्रेम, की अरे हा सुधारलाय, आपला भक्त झालाय, त्याला भरभरून देतो. समजलं? तर हे आहे ईशावास्य प्रिन्सिपल. हे हे फॉलो केलं तर आपल्याला कुठल्याच प्रकारे भौतिक जगामध्ये परत येण्याची गरज लागणार नाही. भगवंतांची जी व्यवस्था ओळखणे, की कशा प्रकारे भगवंतांनी हत्तीला, तो हत्ती एका दिवशी टन भर खाऊ शकतो. आणि एखादा बकरी असेल तर त्याला छोटस दिलं तरी चालेल. सगळ्यांची सोय केलेली आहे, हे की नाही? ही व्यवस्था बघणे, माझा कोटा काय तो मी स्वीकार, दुसऱ्याचं काय मला काय घेणं देणं. जर हे आपण केलं तर काय होईल, ईशावास्य फॉलो केलं तर पाप लागणार नाही आणि भांडण होणार नाही. आता काय होत आहे, भरपूर जे मार्केटमध्ये चालतात ना, खूप मागणी वाढली की रेट कमी होतात. टमाटे कमी आहेत तर त्याचा भाव वाढतो. जास्त असले की काय, 2-2 रुपयाला किलोला मिळतात. तर त्यांचा पैसा मिळत नाही, त्यांना काय मिळत, काय जे जे व्यापारी असतात, म्हणून ते काय करतात, काळा बाजार करतात. मग भांडणं होतात आणि मग सुख शांती लागत नाही. तर हे ईशावास्य नाही फॉलो करत. कारण भगवंतांनी सगळे जमीन दिलेली आहे, त्यात सगळं करा आणि सगळ्यांना खाऊ द्या, हे की नाही? तर प्रकृतीच्या नियमांचं पालन केलं आपण, जे भगवंतांनी निर्मित केले, तर आपल्याला कुठल्याच प्रकारे कमतरता भरणार नाही, भांडण होणार नाही, पाप लागणार नाही. आणि आपण कुत्र्या मांजरांसारखे भांडणार नाही. आता काय होतं माहिती आहे, की जसे शेजारी शेजारी वाटतात, "हे, माझ्याकडे कचरा नाही", म्हणजे एकमेकांची सेवा आणि प्रेम नाहीये. कुत्रा बघितला तुम्ही? हे कुत्रा आपल्या, जे हे असतं काय म्हणतात, बाउंड्री त्यांनी केली असते, त्याची ते आपल्याला समजणार नाही. आपण काय करतो, कुंपण घालतो. हे ना, ते त्यांचं वेगळं कुंपण असतं, त्यांना लगेच कळत, अरे कोणतरी आलाय. ते 10 कुत्रे येतात, भागतो, तो पळून जातो तो. त्याला माहिती माझी बाउंड्री क्रॉस झाली. हे कुत्रे भांडणतात का भांडणतात. तर अशा प्रकारे हे आपलं जीवन जे आहे हे हायर स्टेजला आहे. मानव जाती. पण आपण काय केलेलं आहे, जर कनिष्ठ याच्यात राहिलं तर आपली प्रगती होणार नाही आणि प्रयोजन दूर राहील, हे की नाही? तर अभिधेय वाढवा. काय करायचं, भगवंतांना भोग लावणे, हे की नाही? त्यांना त्यांचं
आणि भोग लागल्यानंतर त्यांची गुणगान करणे, कीर्तन गाणे, की भगवंता धन्यवाद, त्यांना कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड ऑफर करणे. तेव्हा कुठे आपल्याला प्रयोजन म्हणजे भगवंतांकडे जाण्यासाठी आपण पात्र राहू, है की नाही. तर त्या प्रकारे सगळ्या मानव जातीचं फर्स्ट कर्तव्य आहे ईशावास्य फॉलो करणं, तर जीवन सफल. आणि मंत्र 2 मध्ये म्हणतात आहे की जर असं केलं तर आपण हजारो वर्ष, 100 वर्षे, हजारो वर्षे जगलो तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण पापच नाही लागणार. पूर्वन्नेवेह कर्माणि जिजीवे शत शतसमा एवं त्वयि नान्यथे तोस्ति न कर्म लिप्यते नरे. वाचा नेक्स्ट. जर मनुष्य अशा प्रकारे सतत कार्य करीत राहिला तर त्याने शेकडो वर्ष जगण्याची इच्छा केली तरी हरकत नाही, कारण अशा प्रकारचे कर्म त्याने बंधनामध्ये अडकवू शकत नाही, अन्यथा इतर कोणताही पर्याय नाही. बघा, आता समजा पापमय 1 वर्ष पण केलं तर त्याला हजारो जन्म घ्यावे लागतील, कारण सगळे कर्म जे आहेत ते कधी फलित होतील, हे की नाही. तर त्याला म्हणतं 1 वर्षात त्याचे हजारो जन्म होतील, काही बकऱ्या कुत्रा जे काय असेल. पण ईशावास्य फॉलो केलं आणि हजारो वर्ष जगला तरी काय प्रॉब्लेम नाहीये, पुनर्जन्म नाहीये, पापच नाही लागणार. भगवंतांना, भगवंत म्हणतील हा माझा, जसं उदाहरण एखाद्या गव्हर्नमेंटनी कोणाला पाठवलं जेलमध्ये, कशाला, वकिलाला, जा इकडे भेटा, तर त्याला रॉयल ट्रीटमेंट मिळते, हे की नाही. तो तिथे किती वेळ काही पण केलं त्यांनी, त्याला पकडला जात नाही, तो उलटा रॉयल त्याला बाहेर देतात, हे की नाही. त्या प्रकारे ईशावास्य फॉलो करणे म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर निघण्याचा काय एकमेव मंत्र आहे, ते लक्षात घ्या. तर अशा व्यक्तीला कुठल्याच प्रकारे मायाशी भिण्याची गरज नाही, कारण तो भौतिक जगात ते आध्यात्मिक जगासारखाच राहत आहे. तर माया पण त्याला काय नाही करत. माया म्हणजे तुम्ही बघा, पोलीस म्हणजे माया सपोज आहे ना, तो जेल कीपर, जेलर म्हणजे माया. तर जेलर त्यांना हार घालतोय, हे की नाही, अरे यार, तर त्याला भिडीचं काय काम, कारण जेलला माहिती आहे हा तो गव्हर्नमेंटचा माणूस आहे. तर अशा व्यक्तीला पुन्हा देहांतर प्राप्त होते. आणि असा व्यक्ती, त्याला माहिती आहे की मला बंधनच नाही आहे, तो किती आनंदी राहील, समाधानी राहील, हे की नाही. ज्याला कैद केला तो समाधानी राहील का? कारण त्याला दगडफोड, खायला ते पोळी आणि वरणाचं डाळचं पाणी आहे ना, आणि जळालेली पोळी किंवा भाजी, तर तो कसा समाधानी राहील. आणि इकडे जाणं नाही, तिकडे ते कैदेत राहणे, समाधानी. पण ज्याला तो विश्वास फॉलो करताय, त्याला माहित आहे की अरे हे कशा प्रकारे मी भगवंताचा दास आहे, तो समाधानी राहील. आणि कुठल्याच प्रकारे तो अं, कुठल्याही प्रकारच्या कर्माने बद्ध होणार नाही. आपण बघितलं की 3 प्रकारचे कर्म आहेत, की वैदिक कर्म केले तर पुण्य लागेल, तरीच आपल्याला काय लागेल, जन्म घ्यावा लागेल, आणि भौतिक भोग घ्यावा लागेल. पण ते भोग आपल्याला माहित आहे की जीवाला संतुष्ट करत करू शकत नाही. कुठल्या इंद्रियांना किती इंद्रिय तृप्ती दिली तरी आत्म्याला प्रसन्नता नाही होत. म्हणून पुण्य ही, भौतिक पुण्य ही एक प्रकारे पापच आहे त्या जीवासाठी, सांग. आणि पाप तर पापच आहे, हे की नाही. तर विकर्म हे अधिक क्लेशदायक आहे भोगण्यापेक्षा, हे की नाही. आणि भोग भोगणे जो मुक्तावस्थेत आहे त्याच्यासाठी अतिशय काय दुःखदायक आहे. कारण शरीरामध्ये, कारण त्याला माहिती आहे की हे, जसं या शर्टाला प्रेस केलं आणि एक शर्ट बिना प्रेसचा आहे, ते 2 शर्टामध्ये काही हे लागेल का, अरे मी प्रेस आहे, त्याला काही व्हॅल्यू आहे का काही? शरीराच्या दृष्टीने त्याच्यासाठी दोन्ही निष्क्रिय आहे. ते प्रेसवाला असो की तो काय असो, चुरगळलेला, हे की नाही. त्याच प्रकारे जो शुद्ध आत्मा आहे त्याने बघितलं की अरे हा पाप भोगतोय आणि हा पुण्य भोगतोय, त्याच्यासाठी काय आहे ते, दोन्ही काय दुःखच आहे ते, त्याची कनेक्शन नाही आहे त्याला, त्याला समाधान नाही मिळालं. हे लक्षात आलं तुमच्या. म्हणून नेहमी काय करणे, अकर्म, ईशावास्य पालन करणे म्हणजे काय, प्रत्येक कर्माचा मेन उद्देश
श्रीकृष्णांची संतुष्टी आहे, माझी नाही आहे. मग तो चुरगळलेला शर्ट घालो तरी मी काय करणार, भगवंतांची भक्ती करणार, सेवा करणार. आणि शर्ट प्रेस केला तरी काय, तेव्हा त्याला कुठल्याच प्रकारे दुःख नाहीये, कारण त्याचा तो आपल्या याच्यात मध्ये फिट आहे, हे जाणणे. त्यालाच म्हणतात नैष्कर्म्य. तर एक प्रकारे आपण हळुवारपणे भगवंतांच्या सानिध्यात जायला, हळुवारपणे आपल्याला या भौतिक जगाची विरक्ती निर्माण होणे आवश्यक. तेव्हा कुठे आपण अ, भौतिक जगामध्ये लोक आता काय करतात, शास्त्रज्ञ जास्तीत जास्त किती जगू. एक तो डिझनी होता, तो म्हणे की मी मेल्यानंतरही माझं शरीर ठेवा, आणि जेव्हा तुम्ही ते काढाल ना काहीतरी औषध, की मेलेल्या व्यक्तीला मग जिवंत तर मला द्या ते, मग मी जिवंत होईल. म्हणजे काय त्यांची वृत्ती काय, जास्तीत जास्त जगणे. पण जर तो ईशावास्य नसेल तर तो त्या जगण्याला अर्थ नाहीये. शंकराचार्य फक्त 32 वर्ष जगले, म्हणजे इथे बौद्धिक. महाप्रभू फक्त 48 वर्ष होता. पण त्यांनी काय कुठल्या प्रकारे सगळ्या मानव जातीला भगवंतांकडे नेले, हे की नाही. तर बेसिकली या अशा जगण्याला अर्थ आहे. नाही तर काही याच्यात लिहिलं की काही वृक्ष 5,000 वर्ष पण जगतात, किती. पण तो वृक्ष आहे, त्याच्या जगण्याला काही अर्थ आहे का? त्या जगण्याने त्याला तिथे पाप योनी येते, असं जगण्याला अर्थ नाही. पण ईशावास्य फॉलो करून आपण फक्त एक मोमेंट, एक क्षण पण वापरला, यूज करा, तर तो आपल्या भल्यासाठी आहे की नाही. तर तो हे जाणणे. श्वान किंवा शुक्राप्रमाणे आणि उंटाप्रमाणे आपण जगण्याची इच्छा करू नये. तर प्रभुपाद लिहितात, उंट जो आहे हा, त्याला ते कॅक्टस असतं ना, ते आवडतं. का आवडतं त्याला कॅक्टस? कारण कॅक्टसला काटे असतात. तर काटे खाल्ल्याने त्याचं काय होतं, जीभ हे जाते, तोडलं, आय मीन चिरलं जाते. आणि ते काय होतं, रक्तबंबाळ. ते कॅक्टस तो खातो, त्याला वाटतं अरे त्याचं रक्त तो म्हणतो अरे मस्त टेस्टी आहे यार. तर अशा प्रकारे व्यक्ती भोग करतो, तेव्हा ते उंटाप्रमाणे राहण्यासारखं आहे. आणि दुसरं आहे की हे इंद्रिय तृप्ती करणे म्हणजे काय, हे शुकर आणि श्वान जे आहेत, हे इतके अशा प्रकारे जगतात की विडभुजान. हे विडभुजान म्हणजे विष्ठा खाऊन जगणारे व्यक्ती, हे की नाही. तो विष्ठा खाऊन जगण्यात मध्ये काही हे आहे का? अरे मी, कुत्रा तर कुत्रा आहे, तो कुठे पण राहिला तर त्याला एसी मध्ये ठेवा किंवा रस्त्यावरच असेल, पण खाणार तो शुकरच, हेच खाणार. तर त्या प्रकारे मानव जातीने अशा प्रकारे न जगणे, की जे इंद्रिय तृप्ती ही डुक्कर आणि कुत्र्यालाही अवेलेबल केलेली आहे भगवंतांनी, कारण ते त्यांची अंश आहे, त्यांची इच्छा आहे म्हणून. तर इंद्रिय तृप्तीसाठी जगणे नाही, नाही तर ते प्राण्याप्रमाणे जगणे आहे. तर ते स्वीकारणे नाही. अशा प्रकारे समजा व्यक्ती अं, हजारो वर्षी जगला, तर त्याचा बेसिकली त्याचा अर्थ म्हणजे ते दुःख भोगणे आहे, त्याचा अर्थ नाही राहिला, आपला वेळ वाया घालवण्यासारखा, निम्न योनीमध्ये जाण्यासाठी. म्हणून काय करणे आहे आपल्याला, इंद्रिय नियंत्रित करणे. जेव्हा जेव्हा आपल्या मनातून इच्छा होते की हे माझ्यासाठी करावं, तेव्हा काय करणे, हे भगवंतांच्या संतुष्टीसाठी केलं. अशा प्रकारे आपण या ईशा तत्वाचं पालन केलं, तर आपल्याला जी जगण्याची इच्छा पण सोबत आहे, तरी त्याने आपल्याला नुकसान होणार नाही. तिसरा श्लोक. असूया नाम ते लोका अंधेन तमसा वृता, तांस्ते प्रेत्याभिगच्छन्ति ये के च आत्मनो हना. याचं तात्पर्य वाचा. त्याला म्हणतात आत्म्याची हत्या. आता आपण बघितलं की अरे, आत्महत्या तो शरीराची हत्या होते, आत्म्याची हत्या होते का?
आत्मा तर अमर आहे, हे की नाही? पण काय लिहिलंय हे, जो अविद्या व अहंकाराने भरलेला असुविधा नामक गुण प्रवेश करतो, जो आत्म हा, आत्म हा म्हणजे आत्महत्या करणारा. तर आत्महत्या करणारा कोण आहे? जसं एखाद्या व्यक्तीला, जो गरीब आहे सपोज, आणि त्याला सगळ्या सुविधा दिलेल्या आहे, मग पैसा आहे, सगळं आहे, पण त्याचा तो उपभोग घेऊ शकत नाही, तर त्याला काय म्हणणार? आत्महत्या करणार आहे. सगळ्या सुविधा दिलेल्या तो आनंद. तर त्याचप्रमाणे भगवंत काय म्हणतात की, या 84 लक्ष योनीत फिरून जीव, याला काय दिलेलं आहे? मनुष्य शरीर मिळणे म्हणजे सगळ्यात सौभाग्य आहे. जसं एखादा समुद्र आहे, आणि समुद्रात एखादा व्यक्ती डुबतोय, त्याला काही आसरा राहणार आहे का? सगळीकडे पाणीच पाणी आहे. त्याची काही शाश्वती आहे का जगण्याची? मरणार तो. पण कुठून तरी बोट आली, तर काय होईल? त्या बोटाचा आसरा घेऊन तो वाचू शकतो. हे बोट काय आहे या जगामध्ये? हा, काय आहे? हं? ही बोट कुठली आहे बहुतेक जगात? मनुष्य जन्म. 84 लक्ष योनीमध्ये काही पण शरीर मिळतं डुबतोय, काही पण घेतलं तर त्याच्यावर डुबतोय, पण मानव शरीर जे आहे, हे बोट आहे, बोट. ते मिळालेलं आहे, चला ठीक आहे, दिलंय. पण त्याच्यासोबत मला बोट घेऊन ते मला समोर जायसाठी काय पाहिजे? ती जी हवा, हवा येण्याचे, आपण तुम्ही बघितलं का कधी? एक बोट असते, त्याला एक बांबू लावलाय असतात त्रिकोणी, आणि त्याला काय लावलंय? कापड लावलंय. तर ते खाली असतं, पण ते असे गोल 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 करून त्याला काय करतात? असं ते वरती नेतात. हा, आणि काय होतं? आणि वारा, वाराला जो, तर या जो बोट मिळाली, आणि ते सगळं आहे, वारा पण आहे, पण ज्याला माहित नाही त्याचा उपयोग कसा करायचा आहे, तर त्यासाठी काय लागतो? कॅप्टन लागतो, हे की नाही? ज्याला बोट चालवतात, तो म्हणतो हा चला इकडे फिरवा, हवा इकडे आहे. मग तो असं लावला की जोर जातो ती बोट समोर. हे बोट मिळालेले मनुष्य, तर काय करायला पाहिजे? फर्स्ट गुरु पण भगवंत पाठवतो. तुम्ही हृदयामध्ये, आपण ऍक्च्युली इच्छा केली होती की अरे मला मार्ग दाखवा, भगवंताने लगेच गुरु पाठवला. कोणतरी पाठवलं, एक भक्त आला, तो त्यांनी आपल्याला कनेक्ट करून गुरुकडे नेलं. तर मनुष्य शरीर मिळालेलं आहे, भगवंत म्हणतात गुरु दिलेला आहे मी, आहे प्रसन्न. आणि शास्त्र जे आहेत, शास्त्रांचे जे आदेश आहेत, ते वाऱ्याप्रमाणे आहे. तर शास्त्राचा, तो वारा अवेलेबल आहे, आपल्याकडे शास्त्र आहेत, पण त्याचा काय करावं लागेल? अभ्यास करावा लागेल. ते गीता नुसती घेऊन तर होईल का? मी गीता घेतली आहे, भागवतम माझ्या घरी आहे, मग ते ज्ञान येणार आहे का ते? तसंच बोट आहे, वारा आहे, कॅप्टन पण आहे, पण त्याच्यात कॅप्टन आपल्याला मार्गदर्शन करतो की अशा कुठं काय करा, वापरा. तर त्या वाऱ्याचा उपयोग घेणे म्हणजे शास्त्रांचा अभ्यास घेणे. आणि त्या शास्त्रानुसार गुरूंच्या आदेशाचं पालन करून मनुष्य शरीराला काय करायचं? युटिलाइज करायचं. कशासाठी? कृष्णाच्या सेवेमध्ये, त्यांच्या त्यांच्या प्रसन्नतेसाठी. हे सगळं केलं तर त्याला, फक्त असं केल्यानंतर तो जर चालत 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 काय होईल? समुद्र पार होईल. पण आता सांगा, हे सगळं असल्यानंतरही जो याचा उपयोग हा समुद्र पार करण्यासाठी, भवसागर पार करण्यासाठी उपयोग करत नसेल, तर त्याला म्हणतात आत्महा, हे की नाही? तर ज्याला ज्याला, ज्याने ज्याने शास्त्रांचा आधार घेतला नाही, गुरूंना स्वीकारलं नाही, आणि मनुष्य शरीराला जाणलं नाही की याचा मेन उपयोग कसा करावा, तो आहे आत्मा. त्याला कुठे नेणार आहे? तो कुठल्या ग्रहात जातो? सूर्य म्हणजे तिथे सूर्यच नाहीये, म्हणजे नरकात. नरक म्हणजे सूर्य नाही तिथे, अंधकार, आणि तिथे वेदनादायक आहे. आणि तिथे सगळे अहंकारी लोक जातात, आणि विद्या नाहीये तिथे, म्हणजे अविद्या, म्हणजे तिथे सगळे जातात. तुम्हाला कुठल्या तुरुंगात गेलं तर तिथे कोणी मिळणार का चांगले सभ्य व्यक्ती? काय आहे? तिथे शिवायने तुमचं काय कराल स्वागत होईल? ते सगळे चोर नाही भेटतील,
हे की नाही? तसंच नरकात कोण मिळाल? सगळे पापी व्यक्ती मिळाल. सगळ्यांनी ज्यांनी भगवंतांच्या प्रॉपर्टीचा दुरुपयोग केलेला आहे, भोग केलेला आहे, त्यांना तिथे आणलं जातं. म्हणून तिथे तर नास्तिक बनून तिथे कोण भेटतात? नास्तिक, जे मायावादी, हे असे सगळे लोक जे आहेत, हे असुर या नामधेय लोक. भगवंत म्हणतात की असुरांना मी अंधकार याच्या दोन्हीमध्ये टाकतो, जन्मनी जन्मनी. तर अशा प्रकारे असा मार्ग न स्वीकारता आपण काय करायचं? सूर आणि असुर हे दोन विभाग आहेत. सूर जे आहेत ते ईशावास्य फॉलो करतात. सूर म्हणजे देवतागण. कुठली विपत्ती आली तू काय म्हणतात? ब्रह्मदेवांकडे जात, वाचवा. कुठे? चला विष्णूंना आराधना. भगवंता तुमचे आम्ही फॉलो करतोय, तुमची सेवा करतोय. हे असुर आलेले. असुर काय म्हणतात? सगळे प्रॉपर्टी माझी आहे. कोण आहे? विष्णू नाही, विष्णूंना मारवा. सगळा भोग घेणे. हिरण्यकश्यप तो म्हणतो मी सगळ्यांचा स्वामी. त्यांना म्हणतात असुर लोक. हे असुर लोक जे आहेत हे पूर्णपणे भगवंतांच्या मालमत्ताचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करतात. तर अशा लोकांचं काय नाही करणे? संग न करणे, हे लक्षात घ्या. तर असुर व्यक्ती यालाही ज्ञान आहे, पण तो जबाबदारीकडे लक्ष देत नाही. जबाबदारी इन द सेन्स, मी मनुष्य आहे, माझी जबाबदारी आहे की दुसऱ्या ज्या प्राणी मात्र आहे त्यांचं त्यांना संरक्षण देणे. तो त्यांनाच मारून खातो. म्हणजे जबाबदार व्यक्ती. तर अशा प्रकारे अं, असुर म्हणजे जो, ज्याला ज्ञान आहे पण तो जबाबदारीचं पालन करत नाही, जो भगवंतांच्या आदेशांचं उल्लंघन करतो. आणि आत्मा हा असा व्यक्ती आहे की जो सगळ्या उपलब्धी उपयोगाचा, आय मीन सगळ्या फॅसिलिटीजचा फायदा घेत नाही. म्हणजे मानव झालेला तर त्यांनी बोललं आता तो ब्रह्मजिज्ञासा. तर तो हळुवारपणे स्वतःचाच घात करणारा म्हणजे आत्मा. आणि असुर म्हणजे जो भगवंतांना मानतच नाही, आणि तो त्याच्यापेक्षा त्या जो आत्मा पेक्षा पण डेंजरस आहे. पण इथे काय लिहिलं? इव्हन तो आत्माही तिकडे जातो. आणि असुर जो आहे तो त्याला अधिक, म्हणजे जसं एक जेल आहे, दुसऱ्या आंधळी कोठडीत टाकतात, त्याला कोणाची भेटू पण देत नाही. आलं लक्षात? तर अशा प्रकारे आत्मा हा याला म्हणू की बाबा यांनी दुरुपयोग केला तर त्याला जेलमध्ये टाकतो. पण असुर लोक जे आहेत त्यांना आंधळी कोठडीत टाकतात. असे म्हणजे अशा परिस्थितीत टाकतात, निसर्ग टाकतात. तर अशा प्रकारे भगवंत प्रभुपाद लिहितात की या जगामध्ये भगवंतांच्या नियमांचं पालन न केल्यामुळे आपण व्यक्ती हा अधिक कठीण परिश्रम करून जगतो. जर त्याला समाधानी व्यक्ती तो जर फॉलो केला तर त्याला तो समाधानी जगू शकतो. जसं उदाहरण देतात की आपल्याला आवश्यकता काय? अन्न, वस्त्र आणि तर व्यक्तीला हे काम करण्यासाठी तो 9 ते 5 काम केलं त्याला होऊ शकते, ठीक आहे. 9 ते 5 जॉब केला तर होऊ शकतं की नाही? नॉर्मल याच्यात तो नंतर मग घरी येऊन त्याच्या मुलाबाळा वगैरे तो फिरून येऊ शकतो, काय आपले हॉबी करू शकतो, ठीक आहे. पण आजकाल हे काय झालेलं आहे? प्रतिष्ठा आणि पॅराफर्निले. माझं घर मोठं 3 BHK करायचं बायको म्हणजे बरंच झालं आता 1 BHK मध्ये. आपल्याला आता 3 BHK घ्यायचं, 2 BHK. आता वादळच्यांनी घेतला, ते गेले कुठे? गेले लोडामध्ये गेले. आपण इकडे कार. त्यासाठी तू काय करतो? सकाळी 7 वाजतापासून रात्री 11 वाजेपर्यंत काय करतो? परिश्रम करतो. खाणार तेवढाच. आणि त्या याच्यामध्ये कठीण परिश्रम तो दिवसात एकदाच गरम जेवतो. सकाळी तर जेवण नाहीये, फक्त रात्री आल्यानंतर त्याला कदाचित मिळेल गरम. म्हणजे अन्न जे मिळतं 9-5 मध्ये तेही नाही खात आहे. आणि परिश्रम म्हणजे झोप पण नाहीये. तर ते घर घेतलं त्याचा राहायला वेळ नाहीये. तर कठीण परिस्थिती कशासाठी आहे? की बेसिकली मानव जीवनाचं ध्येयच माहित नाही की काय. तर बेसिक अन्न, वस्त्र, निवारा ही आपली गरज आहे. आणि जास्तीत जास्त आपला मेन वेळ कशासाठी आहे?
आत्मसाक्षात्कार. म्हणून अधिक जो पॅराफर्नल आहे तो त्याची गरज नाही, आहे की नाही. तर तो कठीण परिश्रम व्यक्ती त्यागू शकतो. त्यांनी त्यागायला हवा, त्यागायलाच हवा. म्हणून प्रभुपाद आणि भक्तिविनोद ठाकूर म्हणतात की अशा व्यक्तीला म्हणतो की गाढव, गाढव ओझं वाढणारा गाढव म्हणतात. त्याला माहित नाही कोणासाठी वाहतोय तो. कारण त्याला स्वतःला जेवण मिळत नाहीये, घरात जेवण नाही, झोप नाहीये, आणि त्याला प्रेम पण देत नाही, प्रेम पण मिळत नाही. तो गाढव सारखा तो कठीण परिश्रम करून प्रकृती स्थानी कर्षती, हे कलियुगातील व्यक्तीचं जीवन आहे. प्रभुपाद लिहितात अशा व्यक्तीचं जे गंतव्य आहे ते निम्न योनीच होऊ शकतं, जो पूर्ण फायदा घेतला नाही तर. कारण मनुष्य जन्म काय आहे? एक एक स्टेशन आहे. 84 लक्ष इथून फिरल्यानंतर एक चान्स मिळाला तर ठीक आहे, आता तरी सुधर. पण त्याचा उपयोग घेतला नाही तर काय होईल? परत चक्रात अडकला तो, परत चक्र तेच. भरत महाराज उदाहरण घेतलं आपण, तो आपल्याला माहित आहे की कशा प्रकारे परत त्याचा फायदा घेतला नाही ह्युमन शरीर, तर त्याला मानव शरीर आपलं जनावर शरीर. तर हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. मंत्र 4, अनेज एकम मनसो जवियो, अनेक अनेजद एकम मनसो जवियो, नैन देवा आपनुवन पूर्वमर्शत, तद्धावतो अन्यान्यतेति तिष्ठत, तस्मिन्नापो मातरिश्वा दधाती. वाचा. लोकं जरी आपल्या मनात स्थिर असले तरी ते मनापेक्षा अधिक वेगवान आहेत. व इतर सर्वांना ते धावताना मागे टाकू शकतात. शक्तिशाली देवताही त्यांच्या जवळ येऊ शकत नाही. ते जरी एका जागी स्थित असले तरी वायू व पाण्याचा पुरवठा करण्यावर त्यांचे नियंत्रण असते. भगवंत सर्वश्रेष्ठ आहे. या सगळ्या ज्या इथे नमूद केलेलं आहे की भगवंत काय एका जागी स्थित असले तरी वायूवर पाण्याचा पुरवठा करण्यात त्यांचे नियंत्रण आहे. भगवंत सर्वश्रेष्ठ आहे. गीतेमध्ये आपण बघितलं की भगवंत म्हणतात मत परतरम न अन्यत किंचित असती धनंजया, की माझ्या समान कोणी नाही आणि माझ्या पेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. तर हे भगवंतांची काय अचिंत्य शक्ती आहेत की त्यांच्यामध्ये जे षड ऐश्वर्य आहे त्यांची कोणी समानता करू शकणार नाही, त्यांच्यापेक्षा श्रेष्ठही कोणी नाहीये. तर हे भगवंत इतके शक्तिशाली आहेत की एका जागी स्थित आहेत आणि फक्त इच्छा केली की चला हे या जीवांना काय करा, त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी उपलब्धता द्या. तर त्यांच्या महाविष्णू अंशाने सगळे हे भौतिक जग निर्माण करून त्याचं पालन पोषण चाललंय, ऑटोमॅटिक चाललंय. जशी उदाहरण याचं कसं देऊ शकतो आपण की गव्हर्नमेंट म्हणतं की अरे इथे काय करायचं आपल्याला, ही जागा चांगली दिसते, नदी आहे तिकडे वाहते, चला इथे शहर निर्माण करू. तर शहर निर्माण करायचं म्हणजे काय करणार ते? प्लॉट्स काढणार, हॉस्पिटल काढतील, शाळा काढतील, हे की नाही. कारण लोक येतील तर शाळा लागेल, हॉस्पिटल लागेल, बागा लागतील, हे की नाही. सगळं लागेल आणि काय लागेल, तुरुंग पण बांधतात, हे की नाही. त्याला माहित आहे हे सगळे न फॉलो करणारे तुरुंग पण बांधावं लागेल. आणि तुरुंग बांधावं लागेल म्हणून तर ते काय करतात, जेलरची नियुक्ती इंट्रोड्यूस, जेलर लागेल, पोलीस लागेल, माताजी लागेल, प्रभूजी लागेल, हे की नाही. बिल्डिंग मेंटेनन्स सगळं लागेल की नाही. पण गव्हर्नमेंट जे आहे ते सगळ्या बाकी क्षेत्रामध्ये जास्त लक्ष देत, आहे की नाही. लक्ष देत. प्रधानमंत्री जातील तरी अरे चलो इधर हॉस्पिटलमध्ये एवढं हे द्या, ते द्या, ते सगळे फिरत राहतील. पण जेलर जे आहेत, म्हणजे जो जेल आहे त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही. तिथे जेलर देऊन द्यायला सगळा मालमत्ता दिली त्याला, एवढं काही लक्ष द्यावं नाही लागत तिकडे जेलमध्ये. कधीतरी ते एकदा जातील, हे की नाही. आणि चला ठीक आहे, गेले तर ठीक आहे, यांना यांना रिहा करा, यांनी 25 वर्ष काढली, चांगला आहे बाबा, ठीक आहे, चला रिहा केला. त्याचप्रकारे भगवंत जे आहे ते आपल्या धामामध्ये सेवा करतात, आय मीन आनंद उपभोगतात आहे, लीला करतात आहे. त्यांना या जेलमध्ये बघायची एवढं काही
तर कोण काम करत आहे? शक्त्या त्यांच्या. हे की नाही? जेलरला पैसे कोण देतं? गव्हर्नमेंट देतं. त्यांचे सगळे सॉल्व्ह कोण करतं? तर त्याच प्रकारे भगवंतांची जी माताजी त्याला हे करा, तुम्हाला येत नाही ते सायलेंट करता येत नाही त्यांना, तुम्ही सगळा त्रास डिस्टर्ब करणार की भगवंत म्हणतात की कशा प्रकारे आय मीन सर्व देवताही जे आहेत, आपण म्हणतो की वायू देवता आहे, किती पॉवरफुल आहे. या पूर्ण जगामध्ये वायू काय काय करू शकतो? या पुष्पवृष्टीसाठी वायूच कारणीभूत आहे. ढगांना एकमेकावर आदळत होतो, त्यामुळे पुष्प हे काय होते, आय मीन पाऊस पडतो, पूर येतो, हे की नाही, वादळ येतात. पण तेही वायू पण भगवंतांशी काय बरोबरी करू शकत नाही. कुठले कुठले देवतागण पण भगवंतांशी काय करू शकत नाही, त्यांच्या जवळ येऊ शकत नाही. सगळे सगळे जे आहेत हे सगळे मानवांवर नियंत्रण करू शकतात, वायू आणि बाकी इत्यादी. पण यांना सगळ्यांवर भगवंतांवर अवलंबून राहावं. जर आपण बघितलं की सगळे देवतागण जे आहेत हे कुठे जातात? भगवंतांना आश्रय मागतात. की आज हिरण्यकशिपू, रावण, कंस जेव्हा आला तेव्हा हे एवढे पॉवरफुल देवता पण काही करू शकत नाही, तेव्हा भगवंतांना त्यांना आश्रय घ्यावा. तर आपण बघू की भगवंत जे आहेत हे इवन देवता, ऋषी, महर्षी यांनाही जाणणे कठीण आहे. भगवंत स्वतः म्हणतात की अं, ते माझ्यापासून निर्माण झाले आहेत, म्हणून ते ते मला जाणू शकत नाही जोपर्यंत मी त्यांना समोर प्रकट होत नाही. त्यामुळे भगवंतांना जाणणे हे काय आहे? अचिंत्य आहे. भगवंतांच्या सगळ्या सगळे कार्य आपल्याला अचिंत्य वाटतात. तसं काही काळापूर्वी हे हे असते ना, फेस रेकग्निशन मशीन, की त्यात तुम्ही आले आणि फेस दाखवला आणि दार उघडतं. तो म्हणणार अरे पागलपण आहे, असं कधी होऊ शकतं का? असं म्हणत होते पहिले. किंवा मोबाईल, हे ना, काही वर्षापूर्वी कोणी असा विचार केला का की मी अमेरिकेत फोन करतो एका सेकंदात? म्हणजे पागल आहे का? एसटीडी कॉल, ट्रंक कॉल बुक करावा लागतो, 4 दिवसानंतर तुझा नंबर लागेल. पहिले असं होतं, ट्रंक कॉल बुक करो, हा तो राह देखो, आता एका मिनिटात तो लावतो. या गोष्टी अचिंत्य याला म्हणतात. तर त्याच प्रकारे भगवंत कसे कार्य करतात, आपण म्हणू की अरे गोलोक वृंदावनमधून इकडे सगळं ऑटोमॅटिक चाललंय, हे जाणणे अचिंत्य आहे. आपल्याला अवगत करता येणार नाही, हे की नाही? कारण त्याच्यासाठी लागते पात्रता. तर ते फेस रेकग्निशन मशीन किंवा मोबाईल खराब झाला तर तुम्ही रिपेअर करू शकता का ते? आपल्या अचिंत्य येते. पण ज्याला जाणकार आहे त्याला माहित पाहिजे, तो त्याच्यासाठी ते नॉर्मल आहे की नाही? तर हे अचिंत्य जाणणे की कशा प्रकारे सगळ्या गोष्टी या भगवंतांवर अवलंबून आहे, आणि सगळ्यांसाठी भगवंत अचिंत्य आहे. तर त्या भगवंतांना जाणणे म्हणजे काय? तर भगवंतांच्या शक्त्या जाणणे. जर भगवंतांच्या शक्तींना जाणले की मग आपण भगवंतांना जाणू की कशा प्रकारे या शक्त्या भगवंतांच्या इच्छेनुसार चालतात आहे. तर भगवंताच्या तीन आय मीन प्रमुख शक्त्या किती आहे? 3 शक्त्या: अंतरंगा शक्ती, बहिरंगा शक्ती आणि तटस्थ शक्ती. तर तटस्थ शक्तीमध्ये काय येतं? जीव हा तटस्थ आहे. अंतरंगा शक्ती म्हणजे जी आध्यात्मिक जगात कार्यरत आहे, राधाराणींची नुसार, राधाराणींच्या अंडर ज्या शक्त्या सगळ्या. आणि बहिरंगा शक्ती म्हणजे या मायाच्या अंडर जे आहे, तर माया शक्ती ही बहिरंगा शक्ती. तर अशा प्रकारे या तिन्ही शक्त्या ज्या आहेत या भगवंतांच्या आदेशानुसार ऑटोमॅटिक काम करतात. जरी भगवंत काय आपल्या दिव्य धामात आहे, त्यांना फोन कॉल नाही करायला लावत मायादेवीला, मायादेवी व्यवस्थित आहे ना, सगळं चाललंय, काय नाही चाललंय, नो. मायादेवी इतकी म्हणजे पूर्ण आहे की कसं चालायचं हे भगवंतांना, कारण ते शरणागत आहेत भगवंतांना. तर भगवंतांना जाणणे हे ऋषी सुरगणांनाही पॉसिबल नाही, तर मग मायावादी, निराकारवादी आणि तार्किक लोकांना कसं शक्य आहे? जर ऋषी आणि
सूर म्हणजे देवतागण हे काय आहेत? भगवंतांचे आदेशांचं पालन करणारे आहे. हे की नाही? ऋषी भगवंतांना यज्ञ करतात आहे, सगळ्यांच्या भल्यासाठी सगळं. आणि आणि सूर जे देवतागण आहे हे भगवंतांनी नियुक्त केलेले आहे. पॉवर आहे तुमच्याकडे, भौतिक जगात काय चाललं तेही जाणू शकत नाही. तर जे भगवंतांची विमुख आहे, विपरीत आहे, निराकारवादी, ते म्हणतात भगवंतांना आकारच नाही, ते कसे जाणणार? तार्किक लोक की भगवंत असे असतील तसे असतील, हे शक्य नाही. तर हे म्हणून भगवंत काय आहेत? अचिंत्य आहेत. कल्पनाशक्तीने पण जाणणे त्यांना शक्य नाही. ते सगळे जे लोक आहेत हे थोडाफार प्रमाणात सगळे काय आहेत? मायेच्या अधीन आहे. तो सत्वगुण पण हा कसा आहे? मायेचाच एक गुण आहे. सत्व रज तव. तर सूर आणि ऋषीगण जे आहे हे सत्वगुण, सत्व गुणामध्ये काय स्थित आहेत, आनंदी आणि ज्ञानी आहे. पण काय ते आपल्या उपाधींना आसक्त आहे. इन द सेन्स पूर्णतः त्यांना, जर ते एक तर ब्रह्मण साक्षात्कारी आहे किंवा परमात्मा साक्षात्कारी आहे, पण पूर्ण भगवान साक्षात्कारी नाही झालेले आहे. एकदा भगवान साक्षात्कार झाला म्हणजे तो भक्त झाला, मग तो कुठेही असो, ब्रह्मलोकात असो की पाताळ लोकात असो, त्याने भगवान साक्षात्कार केला तर तो भक्त आहे. तो मायेच्या अधीन नाही राहणार, पूर्ण साक्षात्कार झालेला आहे. साधक असेल तर तो बऱ्या प्रमाणात राहणारच आहे. हे साधक आहेत, सत्वगुणी आहेत, पण हळुवारपणे ते मायेच्या अधीन आहे. त्यामुळे ते आपल्याला, आय मीन भगवंतांना पूर्णतः जाणणार नाही. पण जे पूर्णतः रज आणि तम गुणत आहे ते मूर्खपणामुळे भगवंतांना जाणणार नाही. जसं शिशुपाल हे ना, असुर वगैरे जे जे तमगुणी आहेत, हे विपरीत आहे. म्हणजे त्यांना कोणी समजून पण सांगू शकत, विपरीत लोक. तर भगवंतांना जाणू कोण शकतं? फक्त भक्त. कारण त्याच्यासाठी काय करावं लागेल त्याला? भक्ताची कृपा प्राप्त करावी. भगवंत म्हणतात तुम्ही मला डायरेक्ट जाणू शकत नाही. आता समजा एखादा खूप पॉवरफुल व्यक्ती आहे, तर त्याला जो प्रिय आहे त्याला आपल्याला प्रिय बनवावं लागेल. तर तो म्हणा, अरे तू याचा प्रिय आहे तो माझा पण प्रिय आहे. है की नाही? तर एखादा मोठा व्यक्ती आहे आणि त्याचा मुलगा आहे, त्या मुलाला म्हणा, अरे चांगला तू मस्त किती गोड देतो, हे काय चॉकलेट. आणि मैत्री झाली तर काय होईल? तो म्हणा, अरे यात माझ्या मुलाला मित्र आहे, तर ठीक आहे, ये बाबा तू माझ्याकडे, तू माझा मित्र. तसंच कृष्ण काय म्हणतात? माझ्या भक्ताचा जो करणार आहे, म्हणजे सेवक आहे, तू माझा सेवक आहे. भगवंतांची कृपा प्राप्त करायची असलं पहिले काय करायचं? भक्तांची कृपा प्राप्त कर, तेव्हा कुठे आपल्याला भक्त्या माम अभिजानाती. मला जाण्याचे काय करा? भक्त्या म्हणजे दोन गोष्टी, भक्त्या म्हणजे भक्ती आणि भक्ताद्वारे. तर भक्तीद्वारे आणि भक्ताद्वारे भगवंतांना आपण पूर्णतः जाणू शकतो. आणि पूर्णतः जाणलं की काय होईल? ऑटोमॅटिकली आपण ईशावास्य फॉलो करू. भगवंतांना पूर्णपणे जाणणे म्हणजे काय? सगळी प्रॉपर्टी, जड आणि चेतन, त्यांच्या मालकीची आहे. सगळे अंश जे सगळे जीव आहेत कोणाचे अंश आहेत? म्हणून त्यांनी काय केलेलं? सगळ्यांसाठी हिस्सा काढून हिस्सा. ठेवलेला आहे. मला काय करायचं आहे? काय करायचं? अरे मला माझा जो हिस्सा आहे तोच खायचा आहे. आणि काय नाही करायचं आहे? दुसऱ्यांचा हिस्सा नाही घ्यायचा आहे. सिंपल याला म्हणतात तत्व. चारच गोष्टी आहे. काय गोष्टी आहे? पहिले, संपूर्ण जड चेतन भगवंतांच्या मालकीचा आहे जाणणे. सेकंड, सगळे जीव जे आहे ते भगवंतांचे अंश आहे, म्हणून भगवंतांनी त्यांच्यासाठी मला काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे हे करणे म्हणजे भगवतधामी जाणे, पात्रता आहे ही. या प्रकारे जीवन जगणे. ओके, हे जाणणे म्हणजे हे जाणण्यासाठी आपल्याला भक्त कृपा मिळणे प्राप्त करणे आवश्यक आहे. मंत्र 5, तद ऐजति तद नैजति तद्दूरे तदंतिके तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यता. वाचा. भगवंत चालतात आणि चालतही नाही हे अतिशय दूर आहे आणि अति निकट सुद्धा आहे. ते प्रत्येक वस्तूमध्ये आहे आणि बाहेर सुद्धा आहे. आता हे झालं विरोधाभास, हे की नाही?
तर कोणीकडे कोणी चालतो आणि चालत नाही, कसं काय शक्य आहे? एक तर तो चालतो किंवा नाही चालत. थोडं अतिशय दूर आहेत आणि अतिशय निकट पण आहे, जास्त शक्य कसं आहे? हे की नाही? एक तर तो दूर आहे किंवा जवळ आहे, दोन्ही कसं काय? आणि ते प्रत्येक वस्तूमध्ये आहे आणि प्रत्येक वस्तूच्या बाहेरही आहे. तर हे आहेत भगवंतांचे अचिंत्य शक्ती. जोपर्यंत व्यक्ती शुद्ध सत्वामध्ये येत नाही, तोपर्यंत हे त्यांना विरोधाभास जमणे शक्य शक्य नाही. जसं जोपर्यंत गुरुच्या शब्दावर आपल्याला श्रद्धा येणार नाही, तोपर्यंत इव्हन कृष्णांच्या लीलांमध्ये पण आपल्याला संशय येईल. बरेच जणांना संशय, अरे कृष्णाने रासलीला करायची काय गरज होती? हे की नाही? किंवा कृष्णाने हे कुरुक्षेत्र का केलं एवढं जणांनी पण, हे की नाही? किंवा कृष्णाने अंतर्धान पावण्यासाठी हा कुठला यदुवंश आपल्या कुळाला काय केलं, नष्ट केलं. आणि स्वतः एका बाणाच्या याने मृत्यू झाला. तर लोकांना काय होईल, संशय येईल, अरे मग कृष्ण परमपुरुष आहेत का? कृष्ण भगवंत आहेत का? हे हे डाऊट येतील. जोपर्यंत तो तो शुद्ध सत्वात येणार नाही, मायामध्ये असल्यावर काय मिळेल, आपण समजू अरे ते पण काय आहेत, आपल्यासारखेच. एवढं कुठे शक्य आहे का? काय लक्षात? त्याला म्हणतात अनर्थ निवृत्ती न होणे. म्हणून भगवंत म्हणतात की मला जाणणे शक्य हे एवढं सोपं नाहीये. त्यासाठी पाहिजे शुद्धता, शुद्ध सत्व. सत्व म्हणाला, सत्वगुणामध्ये शुद्ध सत्व म्हणजे त्यांच्या प्रतिनिधींची सेवा करणे, पूर्णतः त्यांच्या आज्ञेचं पालन करणे, तेव्हा कुठे ज्ञान आहे, आध्यात्मिक आहे. तोपर्यंत आपण आध्यात्मिकरित्या अंध आहे. ओम ओम अज्ञानाती तिमिरंधस्य. तिथे अंधकार, तिमिरंधस्य म्हणजे डार्क, अंधार. त्याच्यात काय दिसणार आहे? पण ज्ञानांजन शलाकया, तुमच्या आपल्या डोळ्यामध्ये ज्ञान अंजन टाकलं तर काय होईल? तो व्यवस्थित व्यवस्थित बघतो, हा हा. हे गुरु जे आहेत ते आपल्याला ज्ञान देतात. तोपर्यंत हे जमणे आपल्याला, या गोष्टी आपल्याला परस्पर विरोधी वाटतील. तर यात प्रॉपर लिहितात की कशा प्रकारे भगवंतांना समजणारे व्यक्ती हे दोन प्रकारे आहे. की मायावादी जे लोक आहेत हे भगवंतांना काय समजतात? निराकार म्हणतात. जो भ्रमण, भ्रमण म्हणजे भगवंतांची अप्रकट अवस्था. जसं सूर्य आहे तसं सूर्यकिरण. आणि ते काय समजतात भगवंतांच्या, आय मीन जे साकारवादी आहे ते समजतात की निराकार जे आहे, म्हणजे भ्रमण जे आहे हे भगवंतांची अचिंत्य शक्ती आहे. आता विचार करा, ऍक्च्युली सर्व जीव म्हणजे मानव आपण कशावर जगतो माहिती आहे? सूर्यकिरणावर. म्हणजे सूर्यकिरणच नसतील तर बाष्पीभवन काय म्हणतात त्याला, फोटोसिंथेसिस होणार नाही. तरी काय होणार नाही, झाडांची वाढ होणार नाही, फळं फुलं नाही, काय खाणार मग आपण? हे की नाही? त्याच प्रकारे हे सूर्याला ही शक्ती कुठून मिळते? कुठून मिळते? भगवंतांच्या शरीराच्या कांतीलाच भ्रमण म्हणतात. त्या भ्रमणातून त्याला काय मिळते? उष्ण म्हणजे जी शक्ती मिळते. तर भ्रमण जे आहेत हे काय आहे? हे बेसिकली अप्रकट म्हणजे, प्रकट म्हणजे हा जो व्यक्ती आहे तो चालतोय, हे की नाही? आणि जो अप्रकट आहे त्याला तो चालताना दिसणार का? नाही. तो भगवंत चालत नाहीये, पण आहे भगवंत साक्षात सच्चिदानंद विग्रह रूपामध्ये चालतात आहे. तर भ्रमणाला म्हणजे अप्रकट, निराकार जे त्यांचं रूप आहे ते चालत नाही. पण तेही या भौतिक जगाला काय आहे, शाश्वत ठेवत आहे, मी कार्यरत ठेवत आहे. आणि भगवंत जे आहेत ते साक्षात जेव्हा भगवंत रूप म्हणून येतात याच भौतिक जगात, तेव्हा त्या लीला करतात, मनुष्यरूपी लीला करतात, तेव्हा ते चालतात. आणि हे भगवंत बद्ध जीवासाठी अतिशय दूर आहे. म्हणजे लीला ब्रह्मदेव म्हणतात पंथास्तु कोटी शतवत्सर संप्रगम्यो वायो रथापि मनसो मुनिपुंगवाना. की जो शुद्ध आहे, सत्वगुणामध्ये एकदम पूर्ण आहे, सात्विक आहे, पण अजूनपर्यंत भक्त झाला नाही. शुद्ध सत्वामध्ये आहे, थोडं पाप करत नाहीये, सगळं जाण, पण भगवत साक्षात्कार झालं. त्यांनी समजा हजारो करोडो वर्ष काय केलं? वायो रथापि, म्हणजे आपण माहित आहे की मन आणि वायूची कंपॅरिझन घेतलंय की
वायू हा किती पॉवरफुल आहे, एका क्षणात तो दूर जातोय की नाही. त्याच्यापेक्षा फास्ट कोण आहे? मन. मन आहे तो तिकडे आता कुठेतरी चाललं आहे. तर मनाच्या वेगाने पण गेला तो. वायूचा वेग तो सोडून द्या, मनाच्या वेगाने हजारो करोडो वर्ष त्यांनी काय केला? पंथ असतो म्हणजे मार्गाने, एका मार्गाने प्रवास केला तरी तो भगवंतांकडे पोहोचू शकत नाही. अलग लक्षात. तर अशा प्रकारे भगवंत किती दूर आहे. इवन सात्विक व्यक्तीला, मुनिपुंग वाना, मुनी आहे ना, पुंगवाना म्हणजे शुद्ध आहे, असे दूर आहेत. पण जो भक्त आहे, जो म्हणतोय की काय भगवंत सगळीकडे आहे, त्याच्यासाठी तो सगळ्यात निकटस्थ आहे. कुठे आहे? हृदयात. दोनों पती पत्नी हम एक दूसरे के बहुत नजदीक आहे, त्याच्यापेक्षा नजदीक आहे कोण? तो कुणी कोणाच्या जास्त हे नाहीये, जवळ नाहीये. शिवाय फक्त एका परमेश्वर जो आहे, परमात्मा रूपी आपल्या सगळ्यात जवळ आहे. आणि भगवंत प्रत्येक वस्तूमध्ये आहे परमात्मा रूपाने, आणि प्रत्येक वस्तूच्या बाहेर पण आहे. म्हणजे ते भगवंतामात आहे भगवंत, हे की नाही. तर अशा प्रकारे भगवंतांचे अचिंत्य स्वरूप जाणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? हे कुठले पुस्तक घेऊन कुठल्या कॉलेजमध्ये बसून हे आपल्या रट्टा मारून निघणार नाही. त्याचा प्रत्यक्ष अनुभव म्हणजे सेवेमध्ये संलग्न होणार. तेव्हा कुठे भगवंत प्रकट होतील गुरूंच्या आशीर्वादाने. तेव्हा कुठे आपल्याला कळेल हे की कशा प्रकारे भगवंत अणु अणुमध्ये आहे. अंडांतरस्तु परमाणू छायांतरस्तु. ते आहेत म्हणजे काय आहे? ते आहेत म्हणून हे सगळं काय आहे? प्रत्येक ठीक सगळं वस्तू जागेवर आहे. विचार करा, उल्कापात बघितलं तू? माहित आहे उल्कापात काय आहे? ग्रह म्हणजे ते काय होतं उल्कापात म्हणजे? हा, एकमेकांच्या त्यांच्या ऑर्बिट मध्ये काय होतात ते? ऍक्च्युअली विचार करा, प्रत्येक ग्रह आपल्या भोवती फिरतो आणि या सूर्याभोवती फिरतोय तो फुल स्पीडनी हे आहे. फुल स्पीडनी काय करतात ते? फिरतात आहे. थोडे इकडे तिकडे झाले की दोन झाला तर बॉम्ब शूट होऊन जाईल. म्हणजे सगळे ग्रह एकमेकांना आदळ. विचार करा आतमधला काय होईल. पण भगवंत काय म्हणतात की गाम आयुष्याच्या भूतानी धारयामी अहम ओजस. त्या सगळ्या ग्रहांमध्ये पण मी प्रवेश केलाय आणि मी त्यांना ओजसा म्हणजे माझ्या पॉवरने, शक्तीने काय करतात? तरंगवतोय. या अंतरिक्षामध्ये त्यांना आहे काय सपोर्ट आहे का? कुठला दोन बांबू लावलेल्या घरांना नाही. पण भगवंत त्यांच्यात आहे म्हणून ते काय करतात? आपल्या कक्षेत फिरतात येते. हे थोडं इकडे तिकडे होत नाही ते, आणि पडत पण नाही खाली, हे की नाही. नाही तर सगळे भवसागरात पडले असते त्या याच्यात. तर त्याचा म्हणजे याला अर्थ काय आहे की भगवंत सगळं काय करतात आहे? सगळ्या सर्व स्थितीमध्ये उपस्थित आहे. आणि अशा प्रकारे उपस्थित आहे जसा एखादा जीव शरीरात आहे. जीव शरीरात आहे म्हणून आपण आता मी बोलतोय, आपण तुम्ही ऐकताय. नसेल तर काय होईल? काहीच होणार नाही. त्या प्रकारे अंडांतरच तो भगवंत आहे म्हणून हे सगळं काय होते? ऍक्टिव्ह आहे. अशा प्रकारे भगवंतांना व्यक्ती जाणू शकतो परमात्मा रूपाने. कोण जाणू शकत नाही व्यक्ती? जे मूर्ख आणि नास्तिक लोक आहे, जे संपूर्णतः भगवंतांचे विमुख आहे, ते व्यक्ती कधीही भगवंत जाणून, जरी भगवंत त्यांना कृपा देऊन त्यांच्या समोर प्रकटही झाले तरी ते जाणू शकणार नाही की अरे हे भगवंत आहे. उदाहरण आपण देऊ शकतो कोणाचं? अरे जो जाणू शकत नाही तो म्हणतोय मी, मूर्ख आणि नास्तिक लोक. कोण? अरे एखादं उदाहरण द्या. दुर्योधन, अजून हिरण्यकशिपू, शिशुपाल, हे जर भगवंत स्वतः तेच भगवंत पांडवांसमोर दिसतात आहे, भीष्माला दिसतात आहे आणि शिशुपालला दिसतात. पण तो म्हणतोय हा मायावादी आहे आणि म्हणजे हे हा नाही आहे, गोपाल आहे हा, आणि हा नाव ठेवतात आणि हे पूजा करतात आहे त्यांची. त्याला म्हणतात. तर म्हणून हे नास्तिक आणि मूर्ख लोक कधीही भगवंतांना जाणणार नाही. ते म्हणतात हे मर्त्य आहे. भगवंत काय आपल्यासारखे आहे. आणि ते म्हणते आम्ही क्षत्रिय आहे, ते गवळी आहेत, ते ग्वाल बाल.
तूच आहे आपलं, असं तो शिशुपाल म्हणतो. त्याला म्हणतात कशा प्रकारे मायेने एवढे अधीन झाले की त्यांना सगळ्याच मायाचे अधीन दिसतात. तसं काळा हिरवा चष्मा घातला तर सगळं हिरवं दिसतं त्यांना, लाल सगळं लाल. तसा मायेचा चष्मा घातला तर ते भगवंत आले ते म्हणते हे माया मायाच आहे. म्हणून भगवंतांना जाणण्यासाठी आपण आपल्या अपूर्ण अवस्थेमध्ये आपण जाणणार नाही. चार दोष बघायचे आपण, चार दोष बघायचे म्हणून काय बघायचं, ज्ञान चक्षुने बघणे, शास्त्राद्वारे गुरूंच्या आज्ञेद्वारे भगवंतांना जाणण्याचे काय करणे आपले, आपण प्रयत्न करणे. तो आपल्याला साक्षात भगवंत आपल्याला मिळणार नाही या बद्ध अवस्थेत. म्हणून काय करतात भगवंत, ते गुरूंनी गुरूंच्या मार्गदर्शनाने भगवंत म्हणतात अर्च विग्रहांची पूजा करा. मी आहे, सेम मी आहे. दगड आहे, लाकूड आहे किंवा पेंट आहे, है की नाही, पण त्यात मी काय करतोय, तुमची सेवा स्वीकारण्यासाठी मी तिथे आहे. तर अशा प्रकारे आपण त्या विग्रहाला पुतळा मित्र न समजून जेव्हा आपण काय करतो, भगवंतांची जेव्हा प्राण प्रतिष्ठा केलेल्या विग्रहाची अर्धविग्रहाची पूजा करतो तेव्हा आपल्याला आनंद अनुभव येतो. नाही तर पुतळ्याची पूजा करून होणार आहे का, कुठल्या व्यक्तीच्या पुतळ्याची नाही होणार. पण जेव्हा अधिकृत वैदिक शास्त्रांनुसार गुरु शिष्य परंपरेनुसार त्या अर्धविग्रहामध्ये काय होतंय, प्राण प्रतिष्ठा होते आणि त्यात त्यांची सेवा सुरू होते, तेव्हा त्यामध्ये भगवंत भक्तांवर कृपा म्हणून ती सेवा स्वीकारतात. जसं मग आपण बघितलं की सेवा स्वीकारणं म्हणजे भोग स्वीकारला, पण भोग तसाच आहे. पण प्रेम जे आहे ते आदान प्रदान झाल्यानंतर मग तो म्हणतो आता मी काय करतो आता भगवंतांसाठी, ते आहे, ते आहे भगवंतांना जाणणे. की भगवंत हे या भौतिक जगातही आपल्या शक्तीनिशी काही करू शकतात. जडला चेतन करू शकतात, चेतनला जड करू शकतात. हे जाणणे शक्य आहे फक्त भक्तीद्वारे, भक्ताच्या कृपेद्वारे. मंत्र 6, यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येवानुपश्यति सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते. हा वाचा कोणी ते, हा वाचा ते काय माझा. आता ही जी अवस्था कोणाची आहे, उत्तम अधिकाऱ्याची. तर आपण बघितलं मागे, आपण गीतेमध्ये बघितलं, उपनिषदमध्ये आपलं अं, उपदेशामृत मध्ये पण बघितलं की साधक हा जो आहे हा कनिष्ठ मधून उत्तम आपला मध्यम आणि उत्तम अधिकाऱ्यामध्ये जाईल. जोपर्यंत आता ही जी लक्षणे कोणाची आहे, उत्तम अधिकाऱ्याची, जो प्रत्येक वस्तू मला भगवंतांच्या संबंधात होतो. त्यासाठी स्थावर जंगम ना देखे ना देखे मूर्ती, तो नाही बघत की हे स्थावर आहे जंगम, प्रत्येक ठिकाणी इष्ट देव स्फूर्ती परमात्मा आहे. प्रल्हाद म्हणतो खांब्यामध्ये आहेत भगवंत. उत्तम अधिकारी. कनिष्ठ अधिकारी म्हणेल नाही नाही भगवंत तिथे मंदिरात आहे, पण भक्त, भक्त जो हृदयात आहे मला नाही माहित, तो कनिष्ठ अधिकारी. त्याला तो तुच्छ बघेल की हा काय आहे, हा गोरा आहे, हा श्रीमंत आहे, गरीब आहे. हे कनिष्ठ अधिकारी. अरे हा हा टेम्पल प्रेसिडेंट आहे, हा मग त्याला पाय पाय चेपे. हे कनिष्ठ अधिकारी. समजलं. मध्यम अधिकारी तो बघतो नाही अरे सगळे भक्त आहे, पण काही साधक लेवलला आहे म्हणजे कनिष्ठ लेवलला आहे, कारण त्यांना शास्त्रीय ज्ञान नाही आहे, पण ठीक आहे जप करतात आहे, सेवा करतात आहे. भगवतांना पूर्णपणे जाणत नाही, भक्तांशी त्यांचा संपर्क भांडण चाललेला आहे, पोस्ट पाहिजे देत आहे. पण मला काय करायचं आता, मी शास्त्रानुसार जमला की सगळ्या भक्तांना आदर करायला पाहिजे, कारण काय ते कृष्णाशी संबंधित आहे. पण जे उत्तम भक्त आहे त्यांची सेवा करायचा लाभ मला घ्यायचा, मला बघणं आहे की मला माझी उन्नती कशी होते. माझी श्रद्धा आता निष्ठेत आलेली आहे, त्याचं मला कृष्णाबद्दल आसक्ती कधी येईल, रुची कशी येईल, प्रेम कधी येईल, भाव कधी येईल, याच्यासाठी मी काय करणार, तो प्रयत्न करणार शास्त्रानुसार, सेवेनुसार, तो प्रगतीसाठी बघणार. आणि उत्तम अधिकारी एकदा झाला की त्याला तर काय माहिती त्याच्यासाठी सगळे उत्तम अधिकारी, कारण त्याच्या हृदयात काय आहे? प्रेम आहे कृष्णासाठी, आणि त्याला सर्व शास्त्रीय ज्ञान आहे. तो तो
सगळीकडे सगळ्या जीवत्म्यांमध्ये भगवंतांचा आशीर्वाद, प्रत्येक वस्तूमध्ये भगवंतांना कोणत्याही वस्तूचा किंवा जीवाचा द्वेष करत नाही. तो काय बघतो? तो रोग बघतो, रोग्याला शिव्या देत नाही. त्याला काय म्हणतात, अज्ञानाचा द्वेष करतो, की हा अज्ञानी आहे पण व्यक्ती आहे. ते अज्ञान काढायचं आहे, व्यक्तीला नाही मानायचं. तर महाप्रभूंना नित्यानंद प्रभू म्हणाले की अरे, या जगाईमध्ये ना तुम्ही मारायला सुदर्शन चक्र काढलं, आपल्या याच्यात मारायचं नाहीये आपल्याला. हे सगळे मारायचं तर सगळ्यांना सगळ्यांना मारावं लागेल तुम्हाला, कारण सगळे पापी आहे. आपल्याला उद्धार करायचा आहे यांचा, ठीक आहे नाही? तर यांना हरिनाम द्या, कृष्ण ज्ञान द्या, तेव्हा कुठे यांचा उद्धार होईल. तर ही जी आहे, तर आपला तुम्हाला चार्ट बनवलाय तुम्ही, कनिष्ठ अधिकारी काय, मध्यम अधिकारी काय, उत्तम मध्यम अधिकारी काय करतो, चार गोष्टी काय करतो. काय करतो? ऑनलाईन तो अभ्यास करत नाही. तुम्ही सगळे लोक काय करता माहित नाही, काय कठीण काम आहे. चार्ट लिहा. हा, एवढा वेळ वाट नाही बघणार मी. काय करतो? प्रेम, मैत्री, कृपा, उपेक्षा हे कितीदा झालेलं आहे आपलं, बघ बघ याचाच झालेला आहे. गीतेमध्ये 4-5दा मी सांगितलंय. कोणाशी प्रेम करतो? भगवंतांशी प्रेम करतो. मैत्री कोणाशी करतो? भक्तांची. उपेक्षा कोणाची करतो? अभक्तांची उपेक्षा करेल. आणि कृपा कोणावर करतो? जे निरागस व्यक्ती आहे, जे ज्यांना मार्गदर्शन पाहिजे त्यांच्यावर कृपा करतो, ठीक आहे नाही? एनिवे, तुमचा अभ्यासाचे मला काय कठीण वाटतंय. एनिवे, तर करत राहा पाठांतर, कृपा प्राप्त होईल तुम्हाला, असं वाटतंय मला. पण मार्क तर कमी मिळणार. एनिवे, सेम आहे ते सांगतो मी, पण तो वारंवार श्रुती वारंवार ऐकूनही आपल्याला समजत नाही, तर काय करणार? तेच चार्ट लिहा वारंवार, ठीक आहे ना? तर उत्तम अधिकारी स्टेजला आल्यानंतर तो ईश नियंत्रक आहे, आणि सर्व जीव कशा प्रकारे त्यांच्यावर अवलंबून आहे, कशा प्रकारे भगवंत अचिंत्य शक्तीने सगळीकडे उपस्थित आहे, कार्यरत आहे, ते बघेल तो. आणि कुठल्याच प्रकारे तो कुठल्याच व्यक्तीचा द्वेष करणार नाही. मंत्र 7, यस्मिन सर्वाणि भूतानि आत्मैवाभूत विजानतः तत्र को मोह क शोक एकत्वम अनुपश्यतः. वाचा. जे सर्व जीवांच्या दृष्ट्या भगवंताप्रमाणेच असणारे आध्यात्मिक कुणी म्हणून पाहतो, तो सर्व वस्तूंचा पराभूत आहे. मग त्याच्यासाठी चिंता करीत असते. तो काय म्हणतोय आता? आपण बघितलं की भगवंत आणि जीव यांच्यामध्ये समानता काय आणि विभिन्नता काय? भगवंतांमध्ये आणि आपल्यामध्ये, जीवांमध्ये समानता काय? कुठल्या प्रमाणात समानता आहे? हम्म, काय? गुणात्मक दृष्ट्या आपण सेम आहोत, सच्चित आनंद आहोत, पण काय विभिन्नता, काय फरक, काय काय आहे? सच्चित आनंद कसे आहेत? सच्चित आनंद आपण म्हणजे अंशरूपी आहोत. तो काय विभिन्नता आहे? परिमाणात्मक म्हणजे मोजमापक. भगवंत काय खाण आहे सोन्याची, आणि आपण काय आहोत? सोन्याचा कण आहोत. तर गुणात्मक दृष्ट्या सेम आहे, सच्चिन आनंद आहोत. पण आता काय झालं, कण कव्हर झालं, मातीमध्ये कव्हर होतं, खाण होत नाही. तर आता आपण हे जीव, हे शरीर धारण केल्यामुळे आपलं काय झालेलं आहे? सर्व गुणात्मक काय झालेलं आहे? आवरणात्मक आवरण आवरण पडलेलं आहे त्याला.
तर जो सर्व जीवांना काय बघतो, गुणात्मक दृष्ट्या बघतो, भगवंतांप्रमाणेच आहेत ते, त्यांचे अंश आहे, हे की नाही. तर कोणी तो पोलीस ऑफिसर भेटला तुम्हाला, म्हणजे कमिशनर, आणि त्याच्यासोबत त्याचा मुलगा आहे थोडा, कमिशनर साहेब हरे कृष्णा म्हणजे त्याला सल्यूट म्हणणार, हा कोण आहे, त्याला एक झापड मारलं, काय होईल त्याला, काय होणार आहे, तो तुम्हाला आत्म टाकेल की काय करायला थोडा, रे मला तर त्याने हॅलो केलं, हार केलं, पण त्याला एक कानाखाली वाढली, काय झालंय, अरे तो त्याचा अंश आहे की नाही तो, तर तो त्याच्याप्रमाणेच आहे, त्याला व्हॅल्यू द्यावं लागेल, त्याला रिस्पेक्ट तुला द्यायला लागेल की नाही, गुणात्मक दृष्टी, तरी तो काय अंशरूपी आहे तो, हा कमिशनर आहे, तो त्याचा मुलगा आहे, म्हणून तो व्यक्ती, त्याचा आध्यात्मिक स्फुल्लिंग म्हणजे बेसिकली जीव आहे, हा भगवंतांचा आध्यात्मिक स्फुल्लिंग आहे, हे बघतो, तो खरा ज्ञाता आहे. कनिष्ठ व्यक्ती कधीच बघणार नाही, तो का म्हणेल, अरे हा भक्त आहे, अरे भक्त कसे यार, आता माहित आहे मला काय काय, ही भक्ती नाही हे ते मला माहित आहे, याला म्हणतात कनिष्ठ. आणि तो उत्तम भक्त तो म्हणतो, अरे हे सगळं भक्त आहे, मी अभक्त आहे, माझ्यात काही गुण नाही, हा लक्षात. तर हा जो व्यक्ती आहे तो खरा ज्ञाता आहे, तो सगळ्यांमध्ये शुद्धता बघतो भगवंतांचा, तो सगळ्यांच्या शरीराला मंदिर समजतो का, कारण भगवंत स्थित आहे. मंदिर मंदिर कशाला म्हणतात, जिथे भगवंत आहेत, हे की नाही. तर जर घरात भगवंत नसेल तर ते मंदिर झालं का, तर ज्याच्या हृदयामध्ये भगवंत आहे तो तर काय झालं ते मंदिर. म्हणून तर आपण कोणाला पाय मारत नाही ना, मारतो का पाय, पाय पडल्यावर काय म्हणतो, ते कशासाठी आहे, कारण भगवंत आहे त्याच्या हृदयामध्ये, है की नाही. तर तो असा बघ, या व्यक्तीसाठी कुठला भ्रम आणि कुठली चिंता, कारण त्याच्यासाठी काय, सगळीकडे भगवंतांचं दर्शन आहे आणि भगवंतांची सेवा उपलब्ध आहे. तर हे सगळे गुण कोणाचे आहे, उत्तम अधिकाऱ्याचे, जो आपल्या उघड्या डोळ्यांनी नाही बघत, काय बघतो, तो ज्ञान चक्षुने बघतो, कारण परमात्मा त्या डोळ्याने दिसणार नाही कोणाच्या हृदयामध्ये, पण ज्ञान चक्षुने बघता येतो की अरे जे आहेत, अरे तू बघताय त्याच्याबद्दल असेल, तो अभक्तामध्ये तो बघतो, तो काय, तो अभक्त सोडा, जो प्राण्यांमध्ये तो परमात्मा बघतो, त्याची ती शुद्धता आहे, तो भौतिक दोषाने तो आवृत्त नसतो, तो आचार्यांच्या आदेशानुसार, त्यांच्या शिकवणीनुसार त्याचे तो बघत राहतो. तर प्रभुपाद लिहितात, कशा प्रकारे परंपरेने ज्ञान आलेलं आहे, आणि जे शास्त्र आहे श्रीमद भागवतम भगवद्गीता, हे कशा प्रकारे सर्वसामान्य व्यक्तीला कशा प्रकारे हळूवारपणे कृष्ण भक्तीमध्ये उन्नत करण्यासाठी वेदांचा सार जो दिलाय, काय दिलेलं आहे भागवतम, की कशा प्रकारे भगवंतांची, अरे सनातन काळापासून भक्ती करतात आहे लोक, आणि बऱ्याच अशी उन्नती झाली त्यांची. ध्रुव महाराज रजगुणामध्ये पूर्णपणे काय होते, मत्त होते, भक्ती केली, भगवंतामान केली. तो वाल्मिकी ऋषी पहिले काय होते, तमगुणामध्ये होते, पण कुठे गेलेत, भक्ती केली आणि परमधामात गेले. तर सत्वगुणामधले कित्येक ऋषी आहेत, ते काय झालेले, भगवंताची भक्ती करून भगवत धामात गेले. तर असे हे भागवतामध्ये सगळ्यांनी काय दिलेलं आहे, सगळ्यांना प्रेरणात्मक आहे की कशा प्रकारे भगवंत जे आहेत हे सगळ्यांसाठी सेम आहे. फक्त काय करा, संबंध प्रस्थापित करा, अभिनय म्हणजे प्रोसेस फॉलो करा, आणि गोल म्हणजे प्रयोजन, म्हणजे तुम्ही कृष्ण प्रेम प्राप्त होणारच. तर हे दिलेलं आहे. आणि तो हा उत्तम अधिकारी आहे जो हळुवारपणे, तर जो उत्तम अधिकारी आहे तो ऑटोमॅटिक ब्रह्मण साक्षात्कारी आहे, परमात्मा साक्षात्कारी आणि भगवान साक्षात्कारी, कारण त्याने डायरेक्ट भगवंतांना जाणलेलं आहे. तर जो भोगी आहे त्याला चिंता असते, अरे मला पुढे मिळणार की नाही काय. काही लोक लग्नात जातात, अरे लवकर त्याला नाही तर जिलबी संपून जाईल, किंवा काय भाज्या संपून जाईल, म्हणजे चिंता शोक, खरे लेट आलो हे देईल. तर या शोक आणि जो चिंता आहे, मोह जो आहे, हे हा कशासाठी आहे, भोग व्यक्तीसाठी आहे. पण तो भ्रमण मध्ये गेला, इवन ज्ञानी तोही आहे, ब्रह्मभूत प्रसन्न आत्मा.
न सोचित न काय. कारण शरीराशी तादात्म्य नाही, इंद्रिय तृप्ती नंतर हे नाहीये. तो म्हणतो मीच आत्मा आहे. जसं शरीर आणि शर्टाचं आपण उदाहरण घेतलं, शर्ट प्रेस असो की नॉर्मल असो, त्यांनी त्या शरीराला जास्त फरक पडणार नाही, हे की नाही. कारण ते वेगवेगळे आहे. तसं तो आत्मा म्हणतो मी आणि शरीर वेगळं आहे. तर त्या प्रकारे तो ब्रह्मभूत प्रसन्नात्मा त्या स्टेजवर गेला, जो साक्षात्कारी झाला, त्याला मग या भौतिक जगामध्ये काय झालेलं त्याला काही फरक पडत नाही. त्यासाठी सगळं हे तुच्छ आहे. तर उत्तम अधिकारी हा ऑटोमॅटिक या स्तरावर जातो, कारण तो भगवंताशी साक्षात्कार करतो. जसं उदाहरण की समजा तो एखादा पंतप्रधान मंत्रीलाच भेटला असं, पंतप्रधानाला, हे की नाही, भेटला तर ऑटोमॅटिक त्याला मंत्री जे तुमचे काय म्हणतात त्याला, एखाद्या प्रदेशाचे मुख्यमंत्री वगैरे ते ऑटोमॅटिक भेटेल. अरे हा डायरेक्ट तिकडे भेटलाय. तर त्यांचे पार्षदांना तो काय ऑटोमॅटिक काय झालेलं आहे, ओळख झाला ना, की अरे त्यांनी प्रधानमंत्र्याला खुश केलेलं आहे. आणि मग ते झालं तर तहसीलदार वगैरे तर ऑटोमॅटिक जाणतील, आहे की नाही. जो डायरेक्ट तिकडे भेटलाय, पण जो तहसीलदार भेटला तो म्हणेल का अरे तहसील तुम्हाला भेटला, आता मग उद्या पंतप्रधानाला भेटा, असं आहे होणार का? म्हणणार आहे पंतप्रधानाला मीच भेटत नाही, तू कसा भेटणार, तू कसा भेटणार. हे तर लक्षात. तसंच आहे ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान. तर भगवान ज्याला, जो भगवंतांना प्रसन्न करतोय तो ऑटोमॅटिक या स्टेजला आलेला आहे. ज्याने प्रधानमंत्र्याला हे केलेलं आहे तसं तो मुख्यमंत्री आणि तहसीलदार वगैरे ऑटोमॅटिक ते खुश होते. तेवढे हा साईन आहे ना, पंतप्रधानांची साईन आहे, ठीक का. मुख्यमंत्री त्याला तो म्हणणार का नाही बाई साईन नाही करता, मग असेल तो मंत्री प्रधानमंत्री करता असं म्हणेल का तो? आणि तहसीलदार म्हणेल का मुख्यमंत्री असेल तो घरचा माझा चालता याच्यात, त्याला नोकरी सोडावं लागेल, ऑटोमॅटिक साईन करणार. येतं लक्षात. तसंच जो भक्त होतो तो ऑटोमॅटिक काय, तो ज्ञानी आणि योगी आहे. म्हणजेच परमात्मा साक्षात्कार त्याला येईल, सगळीकडे बघतोय तो. आणि तो प्रसन्न आहे. शारीरिक दुःख सुख दुःख त्याला प्रभावित करू शकत नाही, कारण तो तादात्म्य ठेवत नाही शरीराशी. तर याला म्हणतात एकत्व अनुपश्यती. एकत्व म्हणजे तो बघत नाही की हा गाढव आहे, हा हत्ती आहे, हा देवता आहे, ही बाई आहे, ही हा पुरुष आहे, नाही. तो म्हणतो हे सगळे आत्मा आहे. काय बघतोय, किंवा हे मुंगी आहे, तो मुंगी पासून ब्रह्मा, तो काय बघतो, सगळे अंश आहे. आणि काय बघतोय, तर त्यांच्या त्यांच्या स्वातंत्र्याने त्यांनी हे स्वीकारले. त्या स्वातंत्र्याने त्यांनी कर्म केले आणि विविध प्रकारचे प्राणी किंवा देवता किंवा नर नारी हे शरीर धारण केले, जे माझ्यासाठी प्राधान्य नाहीये. मला काय प्राधान्य, हा अंश आहे. त्याला म्हणतात एकत्व अनुपश्यती. आपण तो प्रभुपाद, जसं आपण बघितलं सोन्याची खाण, तर आणि सोनं, तसंच आपल्यामध्ये भगवंत आणि जीव याच्यात गुणात्मक दृष्ट्या समानता आहे, आणि परिमाणात्मक दृष्ट्या आपण भिन्न आहोत. तसंच तो प्रभुपाद उदाहरण देतात अग्नी आणि ठिणगी. तर अग्नी काय आहे? हा पूर्ण अग्नी आहे. आणि ठिणगी, ठिणगी म्हणजे माहिती आहे ना, ठिणगी अशी अरे ठिणगी उडाली, पण त्याच्यातही काय आहे, उष्णता आहे आणि हीट आहे, हे की नाही. पण ती अग्नीच्या कंपॅरिझन मध्ये आहे का काही? नाही. पण अंश आहे तो. तसा समुद्राचा थेंब आपण बघितला, समुद्र आहे, त्याच्यात मीठ आहे, हे की नाही. आणि थेंबामध्ये पण मीठ आहे, पण त्यात तुम्ही भाजीमध्ये टाकाल का एक थेंब मीठ, त्याने खारटपणा येणार आहे का काही? त्यासाठी आपल्याला सागरातून मीठ काढावं. तर हा एक तो गुणात्मक दृष्ट्या सेम समानता, आणि परिमाणात्मक दृष्ट्या काय भेद आहे, हे लक्षात घेऊन हे उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. शरीराशी तादात्म्य, शोक मोह आणि
विरोधाभास दिसतील. पण आत्म्याशी तादात्म्य सगळीकडे आत्म्याची, तर आपल्याला विरोधाभास नाही, भांडण नाही दिसणार, काही नाही दिसणार, एकत्व दिसेल. तर बंधुभाव दिसेल. अरे हा पण जीव आहे. तर हा कुठल्याच व्यक्तीचा मांसाहारी तो बनणार नाही. कारण काय बघतो तो, अरे याला इजा होतं, मला चिमटा काढले की काय होतं, वेदना होतं, आणि त्याचा गाण कापला तर त्याला होणार नाही. हे की नाही, कुठल्याही कोंबडीचा म्हणजे जे काय असेल, तर तो काय बघेल, एकत्व, प्रेम, समानता, कारण सगळे जीव सारखे, सॉर्ट ऑफ, ही अंडरस्टँडिंग त्याला राहील. लास्ट श्लोक बघू, मंत्र 8. सपर्यगात शुक्रम कायम अवर्णम स्थाविरम अशुद्धम अपापविद्धम कविर्मनीषी परिभू स्वयंभूर याथा तथ्यतो अर्थान वेदधात्य अश्वतीभ्य समाभ्य, वाचा, शाश्वतीभ्य समाभ्य. हा वाचा. जो आतमध्ये प्रत्येकाची इच्छा पूर्ण करीत आहे तो सर्वात महान पूर्ण पुरुषोत्तम भगवान भौतिक शरीर नसलेला प्रत्येक वस्तूचा ज्ञाता नित्य शरीरात शिरा नसलेला शुद्ध अदूषित आत्मनिर्भर असा तत्वज्ञ आहे. हे अशा मनुष्याला तत्वच माहीत असायला हवं. इथे भगवंतांबद्दल लिहिलंय की भगवंत कशा प्रकारे त्यांचे दिव्य गुणांचं वर्णन केलेलं आहे. 10 लक्षणं दिली आहे. काय आहे? भगवंतांच्या दिव्य गुणां म्हणजे भगवंतांची दिव्य 10 लक्षणे. काय आहे? अकायम. भगवंत हे आपल्यासारखे शरीर धारण करून येत नाही. त्यांचं मन शरीर हे असं हे नाहीये की यांचं मन आहे, याचं शरीर आहे. नो, ते संपूर्ण स्पिरिट आहे. आपण अंश आत्मा स्पिरिट आहे, त्यांचं पूर्ण शरीरच स्पिरिट आहे. नो, भूमीवर आपण आलो आहे नाही त्यांच्यात, सूक्ष्म आणि हे नाहीये, सूक्ष्म आणि स्थूल शरीर नाहीये. अकायम, आपली काया आहे. कवी म्हणजे भगवंत सर्वज्ञ आहे, आपण सर्वज्ञ नाही आहे. तुम्ही लहानपणी काय केलं मला माहित नाही, भगवंतांना सगळ्यांना माहित आहे. पूर्वजन्मी काय, हजारो जन्मी काय केलं तुम्ही, सर्वज्ञ आहे. अवर्णम, अनिंद्य, त्यांची निंदा करू शकत नाही तुम्ही. ते अशा स्टेजला ते तुम्ही काही केलं त्यांची निंदा करू शकत नाही. कारण तसं आपण मग इथे बसू आणि एखादा खूप श्रीमंत आहे आणि त्याच्याकडे कुठे पैसे आहे, त्याला काही फरक पडणार आहे तुमचा? त्या हजारो करोडो त्यांचे नोकर पण तुमचे आपल्यापेक्षा भयानक श्रीमंत असतील, तर त्याच्या त्या निंद्याची फरक पडणार नाही. म्हणजे ते पोचणारच नाही तिथपर्यंत, तो लक्ष देणार नाही. जसं उदाहरण दिलं जाते की कोणी म्हणा, अरे आकाश एवढा का बरं तू हे आहे काय, एवढा उंच काय किंवा एवढा मोठा काय, मी थुंकतो तुझ्यावर, काय होईल? ते ते निंदा त्याच्यावरच येईल. कारण काय, तू आकाश एवढं भव्य आहे की त्याची निंदा तुम्ही करू शकत नाही, तुम्ही निंद्य व्हा. तसं भगवंत अनिंद्य आहे. आणि हे हा एक शोध हे आहे. आणि दुसरा म्हणजे कुठल्याही रीत्या भगवंत हे एवढे संपूर्ण आहेत की त्यात कुठल्या प्राण्यात आपण दोष बघू शकत नाही. अस्नाविरम म्हणजे भगवंतांमध्ये रक्तवाहिन्या कशी नाही, कारण ते कम्प्लीट स्पिरिट आहे. अपाप विद्यम आम्ही शुद्धम, शुद्ध आहे. अपाप विद्यम म्हणजे अपाप विद्यम म्हणजे ज्याला पापही स्पर्श करू शकत नाही. उदाहरणार्थ विचार करा की भगवंतांचे अनेक शक्त्यांमध्ये एक शक्ती आहे सूर्य. तर सूर्य हा इतका शक्तिशाली आहे की जे आपल्या किरणांनी तो म्हणजे घाण जिथे आहे ना, गटार वगैरे, ते तो काय करतो, सगळं शोषून घेतो आणि शुद्ध करतो. पण यांनी दुसऱ्या दिवशी बघू का आपण, अरे सूर्य काय झाला, घाण झाला, कारण सगळ्या गटारा साफ केले, असं झालं का? तो तो घाण होत नाही, तो उलटा सगळ्यांना काय करतो, शुद्ध करतो. तर ही एक भगवंतांची काय स्मॉल शक्ती आहे अशी अनेक शक्त्यांना. तर त्याच प्रकारे भगवंतांना कसं काय पाप लागू शकतं? कारण काय, भगवंतांचे जे भक्त आहेत तेही लोकांना शुद्ध करतात. भगवंतांचे जे शुद्ध आहेत त्यांच्या संपर्कात येऊन लोक, पापी लोक काय होतात, पुण्यवान होतात. तर भगवंतांना कसं काय पाप लागू शकतं, येतं लक्षात?
म्हणून त्या काय अपाप त्यांना पाप स्पर्शही करू शकत नाही. मनीषी म्हणजे तत्वज्ञानी. तर तर हे सगळे गुण आहेत त्यांचे, की कृष्ण तत्व जाणणे म्हणजे हायेस्ट तत्व जाणणे. तर जो भगवंतांना जाणतो तो ऍक्च्युली तत्वज्ञानी आहे असं म्हणू शकतो. तोपर्यंत नाहीये, कारण भगवंत ऍक्च्युली सर्व तत्व जाणतो. परिभू म्हणजे सर्वात महान. स्वयंभू म्हणजे आत्मनिर्भर आणि आत्माराम. भगवंतांना कोणावर निर्भर राहण्याची गरज नाही, की अरे भोग नाही लावला मला भूक लागली, त्याची गरज नाही. शुक्र म्हणजे सर्व शक्तिमान. तर या अशा विविध भगवंतांचे गुण आहेत. त्या एक एक गुणाचं वर्णन काय दिलेलं आहे, तात्पर्यामध्ये दिलेलं आहे. ते वाचून या. पुढच्या क्लासमध्ये आपण त्याच्यावर चर्चा करू. हरे कृष्ण. विला प्रभुपाद की जय.